सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येळकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज पहिल्यांदाच या झूम ॲपवर लाईव्ह या चॅनलवर सद्गुरुनाथ दादांचे कार्य ह्याविषयी माहिती सांगा असं मला सांगण्यात आलं. मी प्रयत्न करतोय. मी कोणी मोठा साधक नाहीये का खूप मोठा अभ्यासू नाहीये, पण सद्गुरूंची प्रेरणा आहे. ते पाठीशी असतात कायम आणि जे काही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय सद्गुरुनाथ दादांचं कार्य त्याविषयी थोडं सांगायचा प्रयत्न करतोय. माझ्या युट्यूबवर चॅनल आहे मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. आपण बरेच जण त्याच्यामध्ये सबस्क्राईब झालेला आहात, बघत असता, मला वरच्यावर मेसेज कॉमेंट्स देत असता, फोन करत असता आणि पसंती दर्शवत असता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप बरं वाटतं की तुम्हाला विषय आवडतोय आणि माझी सांगायची पद्धत आवडतीये असं तुम्ही सगळे म्हणता नेहमी. खूप बरं वाटतं, कारण विषय खूप अवघड आहे पण तो सोपा करून सांगणं हे खूप महत्वाचं आहे. मग आता वंदनीय दादा आणि त्यांचं कार्य, तर सर्वात प्रथम दादाने आपल्याला सगळ्यांना काय सांगितलं, सुरुवात कशी केली, कार्याची योजना दादाने जी आखली ती सुरुवातीला कामकाज या अवस्थेमध्ये त्यांनी सुरुवात केली की सर्वप्रथम लोकांच्या अडीअडचणी सोडवायच्या. आणि आता असं आहे की तत्वज्ञान एकदम सांगायला गेलं तर कोणी येणार नाही, म्हणून मग दादानी अडीअडचणी सोडवतो असं म्हणून सगळ्यांना जवळ केलं. आणि जसजसे लोक येत गेले तसतशा त्यांच्या जीवनातल्या अडचणी सोडवल्या. कारण अडचणी सोडवल्याखेरीज कोणी मग पुढं तत्वज्ञान ऐकायला येणार नाही. कारण जीवनात ज्या काही समस्या असतात त्या समस्येचं कारण काय आहे, त्याचं मूळ काय आहे हे समजून घ्यायला कुणाला धीर नसतो. आधी अडचणी सोडवा म्हणतात सगळे. म्हणून वंदनीय दादाने सुरुवातीला कामकाज या विषयापासून सुरुवात केली की जेणेकरून अडचणी सोडवायच्या आणि मग अडचणी सोडून झाल्यानंतर मग सेवा द्यायची आणि मग साधना करायला लागल्यानंतर जसजशी कृपा धारणा व्हायला लागते तसशा अडचणी दूर व्हायला लागतात. ज्या वेळेला वंदनीय दादाने म्हणजे सेमिनार जे घेतले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 सेमिनार आधी घेतले. त्या 8 सेमिनारमध्ये असंख्य गोष्टी जीवनोत्पत्ती मीमांसेबद्दल सद्गुरुनाथ दादांनी आपल्याला सेमिनारमध्ये सगळ्या सांगितल्या. असंख्य विषय त्याच्यामध्ये काहीच कोणाला माहिती नव्हती. फक्त काय वेद पुराणामध्ये ज्या काही गोष्टी रामायण महाभारतामधल्या तेवढ्याच थोड्या थोड्या माहिती होत्या. पण प्रत्यक्ष जीवनाचा आधार काय आहे, जीवन म्हणजे काय, आपण जीवन जगतोय म्हणजे काय, याच्याबद्दल फार कमी माहिती लोकांना होती. आणि सर्वप्रथम सगळ्याला जीवनामध्ये सुख शांती समाधान पाहिजे, परंतु ते कसं मिळवायचं, ते जीवनामध्ये सुख शांती समाधान ह्याची उत्पत्ती म्हणजे ते जेणेकरून जीवनामध्ये आता समस्या आहे त्या समस्येचं कारण काय आहे, त्या कारणाच्या मुळाशी जायला पाहिजे. मग आता ज्या वेळेला वंदनीय दादांनी अडचणी सोडवण्याकरता लोकसंग्रह केला, म्हणजे लोक यायला लागले त्यांच्याकडे. तर लोक आता सर्वसामान्य माणसांचा कल काय असतो की माझी समस्या सोडवावी सद्गुरूंनी त्यांच्या कृपाशीर्वादाने. मग समस्या सुटल्यानंतर सद्गुरू तुमची कृपा झाली आणि समस्या दूर झाली एवढं फक्त आपण म्हणतो, पण समस्येचं कारण आपण काही विचारायला जात नाही. का माझ्या जीवनामध्ये अशी समस्या निर्माण झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली, हे काही आपण विचारायला जात नाही. मग थोड्या दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी पुन्हा नवीन समस्या येते, पुन्हा सद्गुरूंच्याकडे जातो आपण, पुन्हा की माझी समस्या सोडवा. मग हे समस्येचं सत्र हे संपत नाही. म्हणून बाबांनी दादांना सांगितलं की ह्या सगळ्या लोकांचं कामकाज आणि अडचणी जर का सोडवत बसला तर त्यांना जरी इंद्राचा ऐरावत दिला तरी समाधानाची ढेकर हे काही कोणी देणार नाही. तर त्यांच्या अडचणी म्हणजे त्यांना सुख देण्यापेक्षा सुखाचा मार्ग सांग असं सांगितलं. खूप महत्वाचं आहे. म्हणून
वंदनीय दादांनी कामकाज बंद केलं आधी केंद्रावर 5 वर्ष, आणि मग सेमिनार घ्यायला सुरुवात केली. आणि सेमिनार मध्ये जे काही विषय सांगितले इतके भव्य दिव्य आहेत की त्याचाच अभ्यास करणं चालू आहे अजूनही, की खूप त्याच्यामध्ये बारकावे आहेत, असंख्य विषय भरलेले आहेत. तर सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनी परत स्थित्यंतर अवस्थेनंतर सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. आपल्याला माहितीये की 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या 5 तत्वामध्ये जे काही जीव आहेत त्या जीवामध्ये स्थित्यंतर होत होत सर्व नंतर शेवटी मनुष्य जन्म म्हणजे आपण मनुष्य जन्माला मनुष्य योनीमध्ये येतो. म्हणजे पृथ्वी तत्व म्हणजे अगदी गांडोळापासून किडे किडे जे जमिनीवर असतात किंवा मातीत असतात तिथपासून आप तत्व म्हणजे पाण्यामध्ये, म्हणजे पाण्यातले मासे आले, पाण्यातले जीवजंतू आले, त्याच्यानंतर वायू, आकाश म्हणजे आकाशातले बारीक बारीक कीटक, असंख्य अशा योनी आहेत. ते 84 लक्ष योनी असं आहे त्याचं नाव. आपण म्हणजे पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो. तर ते 84 म्हणजे लक्ष दे असा त्याचा अर्थ आहे. 84 लक्ष म्हणजे मोजून 84 लक्ष असं नसतं ते. तर थोडक्यात काय, ती जे काही योनी आहे 84 लक्ष, त्याच्यातून स्थित्यंतर म्हणजे तिथं काय आहे, ती जी अवस्था आहे ती निसर्गाधीन आहे, म्हणजे त्यांच्या मागं परमेश्वर आहे. त्यामुळे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत ही निसर्ग परत्वे त्यांचं स्थित्यंतर होतं. त्यांना काही करावं लागत नाही, कारण त्यांना कळतही नाही काही, की आता गांडोळाला कळत नाही की आपण गांडोळानंतर कुठल्या जन्मात यायचंय, कुठल्या पक्ष्याच्या जन्मात यायचंय किंवा कुठल्या प्राण्याच्या जन्मात यायचंय. असं करत करत एक गांडोळापासून गायीपर्यंत असं जर का आपण एक अंदाज ठरवून घेतला मनामध्ये की गायीचा जर का शेवटचा जन्म असं समजलं, कारण गायीला आपण देव मानतो, कारण सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या काय त्या गायीच्या ठिकाणी आहेत. तर गायीनंतर जो जन्म येतो तो मनुष्याचा, तो सर्वश्रेष्ठ असं मानव जन्माला आपण येतो. आणि सर्वश्रेष्ठ ह्याच्याकरता म्हणायचं कारण आपल्याला परमेश्वरांनी बुद्धी दिलेली आहे. तर ह्याच्या अगोदरच्या ज्या काही योनी आहेत त्या योनीमध्ये काय आहे, त्या योनीमध्ये ज्या काही अवस्था आहेत तर त्या अवस्था निसर्गाधीन आहेत, म्हणजे आपल्या हातात त्याचा कंट्रोल नाहीये. निसर्ग परत्वे त्याच्यामध्ये स्थित्यंतर होतं. त्याच्यानंतर मनुष्य जन्मात आल्यानंतर डार्विनने काय सांगितलं की मानव जन्म ह्या उत्क्रांत अवस्था आहे, मानव जन्म म्हणून सांगितलं. पण सद्गुरूने नेमकं तिथंच पॉईंट ठेवला की हे हा उत्क्रांत नाही आहे, ह्याच्या पुढे आपण उत्क्रांती करून घ्यायची आहे. आपण आता उत्क्रांती झालेले नाहीये. आपण मनुष्य योनीत म्हणजे जीव ह्या अवस्थेत, म्हणजे आधी जे 84 लक्ष योनीमध्ये जे काही जीव आहेत ते जीव म्हणून जगत होते. त्याचं नंतर परिवर्तन कशात झालं, तर जीवात्मा ह्या अवस्थेत आपण मानव म्हणून जन्माला आलो. आपण मानव म्हणतो स्वतःला. तर सद्गुरूंनी सांगितलंय तुम्ही मानव म्हणून जन्माला आलेला आहात, परंतु अजून उत्क्रांती तुम्हाला इथून करून घ्यायची आहे. कारण अजून तुम्ही फक्त जीवात्मा ह्या अवस्थेमध्ये आहात, आत्मा अवस्थेला आलेला नाही आहे. इथं समजून घ्यायचा विषयाला सुरुवात होती. खूप महत्वाचा विषय आहे. आपण जीवात्मा म्हणून आता जगतो आहोत, आपल्याला आत्मा ह्या अवस्थेला जायचंय. मग ती आत्मा अवस्था म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही. त्याच्याकरता ज्ञान करून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून सद्गुरूंनी ज्ञान यज्ञ म्हणजे जे काय सेमिनार घेतले त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी असं एवढं काय ज्ञान दिलं सगळ्यांना की ते समजून घेताना खूप आपल्याला म्हणजे अचंबित व्हायला होतं की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला काहीच माहिती नाही. आपण कसं जीवन जगतोय, आपल्याला काय माहिती आहे. खाणं, फक्त अन्न आणि विश्रांती, आनंद, म्हणजे आपल्याला आपण काय करतो जीवनामध्ये, आपल्याला फक्त अन्न, वस्त्र, निवारा हा पाहिजे आणि त्याच्या पाठीशी त्याच्या मागे आपण धावतो. उत्क्रांती करून घ्यायची आहे ह्या काही गोष्टी आपल्याला माहितीच नाहीये. तर निसर्ग परत्वे जी काय परमेश्वरांनी सृष्टीची निर्मिती केली त्याच्या मागं असंख्य गोष्टीचा विचार आणि ती जितकं व्यवस्थितपणा आहे. परंतु निसर्ग म्हणजे ईश्वर परमेश्वर त्यांनी अशी योजना आखली की 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होऊन ज्यावेळेला मनुष्य म्हणून ज्यावेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला बुद्धी हे माध्यम आपल्याला दिले असल्यामुळे त्या बुद्धीच्या माध्यमातून मनुष्य मी कोण हा विचार करून स्वतःची उत्क्रांती स्वतः करून घेईल असं परमेश्वराला वाटलं. परंतु परमेश्वर पण काय झालं,
मनुष्य कसा जगतोय आज, मी कोण आहे हे समजून घ्यायलाच तयार नाहीये. मी जन्माला का आलोय, माझं जीवन म्हणजे नक्की काय आहे, जीवनात साध्य काय करायचंय, काहीही माहिती नाहीये. आपण इतरांच्याकडे बघून जगतोय. समोरच्याकडे जे आहे ते मला पाहिजे एवढंच मला कळतंय, बाकी काही गोष्टी मला माहितीच नाहीये. त्याहून उत्क्रांतवाद, उत्क्रांती करून घ्यायची, पुढल्या अवस्था वगैरे ह्याचं काही ज्ञानच नाहीये. सद्गुरू म्हणतात की आपण कसं जगतोय, आपण जन्माला आलो एवढं आपल्याला कळतंय. खाणे पिणे, कपडा लत्ता आणि ऐशो आराम याच्या पलीकडे जीवन जात नाही. त्याच्या पलीकडे आपल्याला जीवन म्हणजे काय हेच माहिती नाहीये. त्याच्याकरता आपण कसं जगतोय, शेजाऱ्याने घर बांधलं, बंगला बांधला, मला तो बंगला पाहिजे किंवा तसा मला बंगला हवा आहे, किंवा मी तो काहीतरी करून मी तसा मिळवणार. कारण मला असं वाटत असतं की असा बंगला किंवा तसंच ज्याच्याकडे शेजाऱ्याकडे जे काय आपण जे त्याला सुख आपण ज्याला समजत असतो, त्याच्याकडे जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य बघून जे काय आपण जगत असतो, ते ऐश्वर्य जर का मला मिळालं तर मी सुखी होईल, अशा विचाराने प्रत्येक मनुष्य जगत असतो. म्हणून मागच्या एका एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की अशी कल्पना करू की एखाद्या माणसाला 10,000 रुपये पगार आहे, तो त्या समाधानी आहे का नाही, तो 20,000 वाल्या पगारवाल्याकडे बघत असतो आणि त्याच्याकडे बघून जगत असतो. 20,000 वाला 40,000 वाल्याकडे, 40,000 वाला 60,000 वाल्याकडे, म्हणजे त्याला अंत नाहीये. प्रत्येक जण एकमेकाकडे बघून आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान हे फक्त पुस्तकात लिहिण्यापुरतं शिल्लक राहिलेलं आहे. आपण समाधानी राहू शकत नाही, कारण आपण इतरांच्याकडे तुलनात्मक जीवन जगतो. म्हणून आपण उत्क्रांत होऊ शकत नाहीये. म्हणून आपण पुनरपी जननम पुनरपी मरण म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येण्याच्या त्या चक्रामध्ये स्वतःला आपण अडकवून घेतलं, असं सांगितलं सद्गुरूंनी. तो विषय खूप समजून घेण्यासारखा आहे. काय होतंय, मनुष्य जन्माला आला एवढं कळतंय, आणि साध्य काय करायचं याचं ज्ञान नसल्यामुळे, इतरांच्याकडे बघून जगत असल्यामुळे, इतरांच्याकडे जे आहे ते मला पाहिजे आणि त्याच्याकरता मी कुठल्याही मार्गाचा अवलंब करीन. म्हणजे थोडक्यात काय, मनुष्य काय करायला लागला, तर कर्माची निर्मिती करायला लागला. आपण जे काही जीवन जगतोय ते काय आहे आणि आपल्याला जे काही मिळालंय त्याचं समाधान आहे की नाही, त्याच्याकडे म्हणजे स्वतःकडे आपण बघायलाच तयार नाही आहोत. आपण इतरांच्याकडे बघून जगत असल्यामुळे समाधान हे हुडकणं एवढंच जीवनामध्ये घडतंय. आणि मोह आणि हव्यास, त्यामुळे होतंय काय की कर्म करणं, मग एकदा कर्म आपण करायला लागलो की कर्माचा नियम काय आहे, तर कर्म परत्वे पुन्हा आपल्याला जीवन प्राप्त होणं. म्हणजे थोडक्यात काय होतं की आपण जे काही जीवनात कर्म करतो ते कर्म पुढील जन्माची तरतूद असते. मग जर का आपण जीवनात जर का आपण ज्ञानी होऊन जर का जीवन जगायला लागलो की आपल्याला साध्य काय करायचंय, आपलं टार्गेट काय आहे, ते जर का आपल्याला समजलं तर आपण समजून कर्म करायला लागू. पण आपल्यापाशी काय आहे, आपल्यापाशी अज्ञान आहे. आपल्याला माहितच नाही की आपण का जन्माला आलोय आणि जीवनात साध्य काय करायचंय. त्यामुळे खूप गोंधळ होतो आणि मग काय होतं, अगतिक असं जीवन आपल्या वाट्याला येतं. कारण जे काही कर्म करतो, जो काही ऋणानुबंध आपण जीवनामध्ये अज्ञानाने निर्माण करतो, तोच आपल्याला जन्माचं कारण होऊन बसतं. मग त्याच्याकरता थोडस आता पुढे जाऊया की ते 84 लक्ष योनी आणि त्याच्यातून स्थित्यंतर होऊन मनुष्य जन्म म्हणजे तो जीव आहे, तिथून आपण जीवात्मा ह्या अवस्थेला आलोय. तर आता पुढला प्रवास काय आहे, तर सद्गुरू म्हणतात की तू आत्मा अवस्थेला जायला पाहिजे. तर तुला सुख शांती समाधान हे काय आहे हे कळेल आणि ती अवस्था काय आहे. मग आता आत्मा ह्या अवस्थेला जाण्याकरता ज्ञान करून घेणं फार गरजेचं आहे. कारण जे जे काय आहे ते आपल्यापाशीच आहे म्हटले सद्गुरूंनी. तुझं आहे तुझं पाशी, पण आपण काय करतो, बाहेर सगळीकडे सुख हुडकायला जातो. मग ते समस्या अशी होते की हे काय आहे आपल्याला कळलं पाहिजे, मग त्याचं ज्ञान करून घेणं हे फार गरजेचं आहे. त्याच्याकरता थोडा आपण विषय समजून घेऊया की सद्गुरूंनी सांगितलं की जन्माचे प्रकार सांगितले. कर्म परत्वे, कार्य परत्वे आणि कारण परत्वे असे 3 प्रमुख जन्माचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये कर्म परत्वे हा सगळ्यात मोठा जन्माचा प्रकार, आणि त्या कर्म परत्वेमध्ये इच्छा आणि वासना असे 2 भाग सांगितले. त्यामध्ये वासना परत्वे जन्म हा सर्वाधिक आहे. आज जास्तीत जास्त लोक वासनेच्या आहारी गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. इच्छा आणि वासना हे 2 कर्मपरत्वेमध्ये. कर्मपरत्वे काय म्हणायचं, कारण आपण कर्म करून जन्माला आलोय म्हणून.
कारण कर्माधीन आपण जगत आहोत. कारण गतजन्मात जे काही कर्म केलंय ते आपल्या वाट्याला आलेलं असतं. मग ते कसं केलंय त्याच्यावर इथला जन्म अवलंबून आहे. आपल्याला एवढं माहिती असतं की जीवनात काही घडलं की काय कर्म माझं होतं मागच्या जन्माचं, असं आपण म्हणतो. परंतु काय कर्म केलंय हे कशावर आधारित आहे हे त्याचं आपल्याला ज्ञान होतं का त्या जन्मामध्ये? तर आपण जोपर्यंत ज्ञानी होत नाही तोपर्यंत कर्माधीन अवस्था आपल्या वाट्याला येणार आहे असं सांगितलंय. आता इच्छा आणि वासना, मग त्या इच्छा आणि वासना प्रकारामध्ये काय काय येतं? तर इच्छा आणि वासनामध्ये एक तर अजून एक त्याच्यामध्ये विषय सांगितला सद्गुरूंनी की आपल्यामध्ये दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती अशा दोन शक्ती असतात. तर त्या दैहिक शक्तीचं प्रमाण वासना परत्वेमध्ये आत्मिक शक्ती आणि दैहिक शक्ती ह्याचं प्रमाण किती असतं? तर आत्मिक शक्ती असते 25 त्यामुळे कर्म हे 100% धारण होऊ शकत नाही असं सांगितलंय. त्यामुळे होतं काय की काही गोष्टी चांगल्या आपल्या असतील तरी त्या ह्या देहाची एकरूपता अशांतता ह्या अंगास लागतात किंवा अंगाला मिळतात असं सांगितलंय. हा थोडा कारण जन्मोत्पत्ती जी काय आहे ती कशा प्रकारे झाली आहे म्हणजे देहामध्ये विकसित अवस्था किती आहे त्याच्यावर कर्मधारणा अवलंबून असते. हा एक जोड विषय सांगितलाय. आपण कर्म करत असतो. कर्मामध्ये आता अशी मनुष्य जीवनामध्ये अज्ञानाने खूप गोष्टी करत असतो. चांगलंही करतो वाईटही करतो. पण ते दोन्ही भोगावं लागतं. मग ज्यावेळेला आपल्या जीवनाचा प्रकार जन्माचा प्रकार जन्माला आल्यानंतर जर का वासना परत्वे अशा प्रकारचा किंवा ते इच्छा आणि वासना ह्या दोन प्रकार सांगितले आहेत. वासना परत्वेमध्ये काय असतं की आत्मिक शक्ती खूप कमी आहे, दैहिक शक्ती जास्ती आहे. त्यामुळे कर्म देहाशी एकरूप होऊ शकत नाही म्हणून जीवनामध्ये अशांतता दुःख हे येऊ शकतं. आणि इच्छा परत्वेमध्ये दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती ह्या दोन्ही 50-50% असतात. म्हणजे थोडक्यात काय होतं 50-50% झाल्यामुळे कर्मधारणा ही 100% होती आणि जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. म्हणजे कर्म जे काही आहे मग आता कर्म काय हे समजून घ्यायला पाहिजे. की कर्म ही एक अशी वस्तू म्हणून सांगितली सद्गुरूंनी जसं आपण आपल्या प्रपंचामध्ये करन्सी म्हणजे पैसा हा जो व्यवहारामध्ये आपल्याला जीवनामध्ये जीवन व्यतीत करण्याकरता त्याची गरज असते. कारण त्या करन्सीच्या आधारावरच आपण जीवनामध्ये हव्या नको त्या गोष्टी घेऊ शकतो. तसं ह्या जीवनाच्या बाजारात तुम्ही कर्म म्हणून 100 रुपयाची नोट घेऊन आलेला आहात. तर आता आपण बाजारात जर का गेलो खरेदीला 100 रुपयाची नोट घेऊन तर तो जो घेऊन गेलेला आहे बाजारामध्ये त्यांनी 100 रुपयाचा वापर त्याचा विनियोग कसा करायचा त्याच्यावर त्याचा विनियोग ठरणार आहे. म्हणजे एखादा मनुष्य गेला बाजारात, एखादा संसारी मनुष्य गेला त्यांनी 100 रुपयाची नोट घेऊन गेला बाजारामध्ये आणि त्यांनी आपल्याला जीवनात हव्या नको त्या चांगल्या गोष्टी आता काय त्याला भाजीपाला हवा असेल धान्य हवं असेल किंवा किराणा जो काही पाहिजे तो आपल्याला जीवनात पाहिजे त्या सगळ्या गोष्टी जर का घेऊन आला तर त्याचा वापर त्याचा विनियोग हा नीट केला असं होईल. पण समजा एखादा मनुष्य 100 रुपयाची नोट घेऊन गेला आणि व्यसन करून दारू पिऊन किंवा नको असलेल्या सगळ्या गोष्टी करता ते जर का पैसे संपवून टाकले तर मग काय होईल तर त्याचा वापर कसा केल्यासारखा होईल त्याचा उपयोग होईल का त्या नोटेचा. तसं कर्म हे आपल्याला जीवन जगण्याकरता ती करन्सी आहे. म्हणजे कर्म करण्या म्हणजे जीवन जगण्याकरता कर्माची गरज आहे. तर सगळ्या बऱ्याच लोकांना हे कन्फ्युज असतं की कर्म म्हणजे नक्की काय. कर्म म्हणून कळतं आपल्याला आपण कर्म करायची आहे आणि कर्म आपल्याला मिळतही असतं. गत जन्मात जे केलंय ते आपल्याला आपल्याकडे ते आव्हानित होत असतं आणि आता आपण करतही असतो. मग जे काय आपण कर्म करतोय त्याच्यावर आपला पुढला जीवनाचा प्रवास हा अवलंबून असतो. म्हणजे पुढील जीवनाचा आणि पुढील जन्माचा ह्या दोन्ही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. मग ते जे काही कर्म आहे ते कर्म आल्यानंतर परमेश्वर काय करतो जन्माला आपण आल्यानंतर ठीक आहे बाबा कर्म तुला पाहिजे ना तुला कर्म घे म्हणजे कसं 100% शुद्ध अशा स्वरूपाचं आपल्याला कर्म देऊन तो पाठवतो. ते आपण जीवन जगत असताना त्या कर्माचा वापर कसा करतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात असं सांगितलंय.
आणि तिथंच सगळा गोंधळ म्हणजे सगळ्या समस्येचं कारण मूळ तिथंच आहे. आपल्याला जीवन काय आहे हे न कळल्यामुळे आपण त्या कर्माचा वापर नको असलेल्या ठिकाणी केल्यामुळे कर्मामध्ये दोषाची निर्मिती होती. आणि मग ते कर्म जे काही दोष म्हणून जे धारण झालेलं असतं, म्हणजे आता एक सोपं म्हणून तुम्हाला सांगतो की एक मनुष्य जन्माला आला, 100% कर्म देऊन पाठवलं, कर्म देहाशी एकरूप होतंय, तो जीवन जगताना त्याला काय वाटायला लागतं की सगळ्या काही गोष्टी मला साध्य होत आहेत. त्या सगळ्या गोष्टी साध्य होत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अहंकाराची निर्मिती होती. मी म्हणजे कोणतरी श्रेष्ठ आहे, कारण माझ्या मनासारखं सगळं घडतंय ना. त्याला वाटायला लागतं मीच खूप हुशार आहे, मला सगळं मिळतंय, मी काहीही करू शकतो. अशा स्वरूपात अहंकाराने तो मनुष्य जीवन जगायला लागतो आणि इतरांच्यावर आरेरावी करायला लागतो, इतरांना तुच्छ लेखायला लागतो. असं करत नकळतपणे त्याच्याकडून असं काही कर्माची निर्मिती व्हायला लागते की जे काही कर्म आणले त्याच्यात दोष निर्माण व्हायला लागतात. मग त्याच्यामध्ये काय व्हायला लागतं की तो आणखीन श्रीमंत व्हावं, कारण शेवटी काय हव्यास असतो माणसाला की मला आणि जीवन सगळ्या प्रपंचातल्या सगळ्याच गोष्टी मला मिळायला पाहिजेत. असं करत तो जीवन जगायला लागतो आणि त्यावेळेला ऋणानुबंधाची निर्मिती करतो की काहीतरी व्यवहार करायचे. मग त्या व्यवहारामध्ये काही कमी अधिकपणा हे सगळ्या गोष्टी त्याच्याकडून नकळतपणे व्हायला लागतात आणि कर्मामध्ये दोष, ऋणानुबंध हे सगळे निर्माण होतात आणि ते सगळं गाठोडं घेऊन तो मनुष्य मरतो. म्हणजे जीवन त्याचा जीवनाचा प्रवास संपतो. नंतर काय अवस्था होते की ते जे काही ऋणानुबंध, जे काही कर्मातले दोष त्याला नंतर ते दिसायला लागतात. म्हणजे वर गेल्यानंतर त्यावेळेला देह नाहीये. मग त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टीचं आकलन व्हायला लागतं की आपण जीवनात कसं जगलो, काय काय आपल्याला करायची गरज होती, पण आपण काय करून बसलो. मग तो त्याला वर म्हणे चित्रपट दाखवला जातो की हे सगळं असं केलंय बाबा तू, की त्या सगळ्यातून आता तुला सोडून घ्यायचंय. तर आता ते सोडून घेण्याकरता पुन्हा तुला जन्म घेणं अटळ आहे. त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट त्याच्या लक्षात येते की ज्या वेळेला देह होता त्यावेळेला देहाच्या ठिकाणी प्रधान कोण होतं हेच कळलेलं नाही. तो स्थूल देहालाच मी म्हणून जगत होता. स्थूल देहाच्या ठिकाणी जीवात्मा आहे, त्याची काहीतरी इच्छा आहे, त्याला काहीतरी अवस्था प्राप्त करून द्यायची आहे, ह्याची जाणीवच नव्हती. जाणीव नसती. कर्म होतं स्थूल देहाकडून आणि त्या सगळ्या कर्मामध्ये तो अडकत जातो. असं करत वर गेल्यानंतर जे त्याला चित्र बघायला मिळतं की हे सगळे ऋणानुबंध निर्माण झालेत आपल्याकडून अज्ञानाने, तर त्याची फेड करण्याकरता पुन्हा जन्म घेणं हे क्रमप्राप्त आहे, ते अटळ आहे, ते घ्यावंच लागतं. त्याशिवाय त्या जीवात्म्याला कर्ममुक्त होता येत नाही. म्हणून सद्गुरूंनी खूप छान एक विषय सांगितला की जन्म होण्या अगोदर काय अवस्था होती. मग आता त्याच्या पुढे एक विषय येतो, तो ऋणानुबंध म्हणून, की ऋणानुबंधात आपण अडकलेलो असतो. मग त्या ऋणानुबंधात त्यांनी 5 ऋणानुबंध सांगितले. जन्म कर्म, जन्म जन्मांतर, मातृपितृ, इतरेजन आणि देवादिक. जन्माला येण्या अगोदर जन्म कर्म आणि जन्म जन्मांतर हे 2च ऋणानुबंध असतात. म्हणजे आत्मा अधिक कर्म असं एक समजून घेण्यासाठी सांगितलंय की आपण देह धारण्याच्या अगोदर आपली काय अवस्था होती. आपण आत्मस्वरूप होतो, म्हणजे जीवात्मा स्वरूप होतो, त्याच्याभोवती कर्मवलय होतं. त्याच्यामध्ये जन्म जन्मांतर म्हणजे याच्या अगोदरच्या सगळ्या जन्माचे ऋणानुबंध त्याच्यात होते आणि जन्म कर्म आहे म्हणजे जन्म कर्माचं ऋणानुबंध जन्म जन्मांतराशी एवढंच होतं. मग त्यावेळेला त्या जीवात मला असं लक्षात आलं की आता कर्ममुक्त जर का व्हायचं असेल तर पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे. मग तो ज्या वेळेला जन्म घेतो, म्हणजे आपला ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला आगतिक आगतिक अशी 3 ऋणानुबंध हे जोडून घ्यावे लागतात, ते वाट्याला येतात असं सांगितलंय. म्हणजे जन्म होण्या अगोदर जे काही कर्मवलय होतं आत्म्याच्या भोवती, त्या कर्मातून मुक्त होण्याकरता इथं मातृपितृ ऋणानुबंध जोडून घ्यावा लागतो, कारण जन्म घेण्याकरता आई वडील पाहिजे. मग आपण जन्माला येण्या अगोदर आपले भाऊ बहीण असतात, आईची बहीण, वडिलांचे भाऊ, इतरेजन ऋणानुबंध म्हणजे मातृपितृ ऋणानुबंधात पहिल्यांदा तो मनुष्य अडकतो, त्याच्यानंतर इतरेजन आणि मग कुठल्या तरी वंशात जन्माला यायला पाहिजे. मग त्या वंशातल्या देवदेवता आल्या, मग देवाधिक ऋणानुबंध आला.
म्हणजे असे आपण मातृपितृ इतरेजन आणि देवादिक असे 3 आगतिक ऋणानुबंधात इथं आल्यानंतर अडकतो असं सांगितलंय. खूप समजून घेण्यासारखा विषय फार म्हणजे समजून घ्यायचं ठरवलं तर सोपं आहे, पण अवघड वाटतो नाही तर. मग हे जे 3 ऋणानुबंध आपल्याला आगतिक नकळतपणे आपल्या वाट्याला येतात, त्याच्यातून सुटका करून घेस तोपर्यंत आयुष्य संपून जातं असं सांगितलंय. आणि मूळ जन्म घेण्यामागचा उद्देश कर्ममुक्त होणं, कर्मशून्य होणं तो तसाच राहतो. आणि मग नंतर पुन्हा देहत्यागानंतर, कारण आपला जो काही जन्म मिळालाय 50 वर्ष, 60 वर्ष, 70, 80, 90 जे काही आपल्याला जीवन इथं मिळालं असतं, त्याच्यात सगळ्या गोष्टी सोडून घ्यायच्या आहेत. पण त्याची आपल्याला जाणीव नसल्यामुळे, त्याची माहिती नसल्यामुळे, त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण सोडून घेण्याच्या ऐवजी ऋणानुबंध आणखीन वाढवतो. हेच दर जन्मात चालू आहे असं सांगितलंय. मग तो वर गेल्यानंतर पुन्हा तीच अवस्था, की त्यावेळेला पुन्हा लक्षात येतं की अरे, जो काही ऋणानुबंध, जे काही कर्ममुक्त होण्याकरता आपण जन्माला जायचं ठरवलं होतं किंवा जन्माला आलो होतो, त्याच्यातून कर्ममुक्त होण्याच्या ऐवजी आपण आणखी नव्याने कर्माची निर्मिती केली, नव्याने ऋणानुबंध पुन्हा निर्माण केले आणि जे पहिलं जे काही ओझं होतं ते आणि वाढवलं. असं प्रत्येक जन्मात होतं. आणि मग कर्माचं ओझं वाढत जातं. काय आपण ऋणानुबंध करतो माहित नाही. दर जन्मामध्ये कुठल्या घरात जन्माला येऊ, कुठल्या आडनावात येऊ, कुठल्या धर्मात येऊ, काही माहिती नसतं. मग त्या जन्म परत्वे जे काही आपल्या वाट्याला येईल, ते अज्ञान आहे ना, ते सगळं आपल्या वाट्याला आपण दुःख म्हणून ते भोगावं लागतं असं सांगितलंय. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की दिस इज द कर्स ऑफ इग्नोरन्स. अज्ञानाचा शाप आपल्याला मिळालेला आहे. कोणी तुमच्यावर करणी केलं नाही, कोणी काय केलेलं नाहीये. फक्त आपणच अज्ञानाने जीवन व्यतीत केल्यामुळे त्या अज्ञानाच्या शापाने आपण अशा प्रकारचं जीवन जगतो असं सांगितलं. म्हणून विषय समजून घ्यायचा. म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही जोपर्यंत ज्ञानी होत नाही तोपर्यंत सुख, शांती, समाधान हे फक्त पुस्तकात वाचण्यापुरतंच शिल्लक राहील. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जीवनामध्ये सुख, शांती, समाधान पाहिजे, पण ते कुठं आहे हो? मग आपण कुठं आहे हो म्हटल्यानंतर सगळेजण आधी सगळ्यात पहिल्यांदा काय विचार येतो माणसाच्या, की ऐहिक प्राप्ती भरपूर झाली तर मी सुख, शांती, समाधान मला मिळेल. म्हणून आपण त्याच्या मागं पळायला लागतो. मी मगाशी सांगितल्यासारखं तो 10,000 वाला पगार, 10,000 पगारवाला 20,000कडे बघून जातो, 20,000 वाल्याकडे, 20,000 वाला 50,000 वाल्याकडे. तेवढा पगार मिळाला तर मी सुखी होईल, 80,000 पगार मिळाला तर मी सुखी होईल. मग त्या अवस्थेला गेल्यानंतर पुन्हा तेवढा पगार मिळाल्यानंतर, तेवढी धनप्राप्ती झाल्यानंतर सुखी आहे का? तर तिथं गेल्यानंतर लक्षात येतं की नाही, तर पुन्हा अपेक्षा वाढलेल्या आहेत, स्टेटस वाढलेला आहे. म्हणून सकाळी मगाशी मला एका गुरु भगिनींचा फोन आला होता की समस्या जीवनातल्या संपत नाहीत. कारण मुख्य काय होतं की आपण इतरांच्याकडे बघून जगत असल्यामुळे आपलं जे काही आपण स्टेटस मेंटेन करायला बघतो, हे आता मी एवढा पगार मिळतोय, म्हणजे जेवढा पगार मिळायला पाहिजे होता ही आधी अपेक्षा केली होती, तेवढा मिळाल्यानंतर सुद्धा समाधानी का नाही आहे? कारण त्यावेळेला असं वाटायला लागतं की त्यावेळेला आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे एक उदाहरण म्हणून समजा 1,00,000 रुपये पगार एकाला मिळायला लागला, तर तो ₹1,00,000 समाधान नाही मानत. किंवा आता 50,000 मिळाला तर 50,000 मध्ये समाधान नाही मिळत. तो ₹1,00,000 वाल्याकडे बघतो, लाखवाला 2,00,000 वाल्याकडे बघत असतो. मग हे संपत नाही. मग त्यांनी मला विचारलं की मग समाधान कुठं आहे? तर सद्गुरूंनी खूप छान सांगितलंय, समाधान ही अवस्था वस्तू पदार्थामध्ये नाहीच आहे. मुळे आपण ज्या ऐहिक सुख जे आपण ऐहिक विषयामध्ये जे काही सुख हुडकतो, ते ऐहिक विषय ज्या वस्तू पदार्थात बघतो ते वस्तू, ते समाधान नाही, ते सुख नाहीये. ती सुखाची साधनं आहेत. जोपर्यंत आपली आंतरिक अवस्था बदलत नाही, ती समाधानी होत नाही, ती सुखी होत नाही, तोपर्यंत ती बाहेरची जी काही सुखाची साधनं, ज्याला आपण ऐहिक विषय म्हणतो, काय बंगला असेल, मोटर गाडी, काय आपल्या घरामध्ये ऐहिक जगात भरपूर गोष्टी वाढून ठेवलेल्या असतात आणि सगळ्या आपल्याला हव्या असतात. मग त्या जरी आपल्याला मिळाल्या तरी तिथं समाधान नाही. याचं कारण समाधान ही अवस्थाच मुळे आंतरिक आहे म्हणून सांगितलं. आपला देह जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही वस्तू पदार्थातून सुख, शांती, समाधान मिळू शकणार नाही असं सांगितलं. मग आता देह समाधानी होणं म्हणजे काय? मग आता त्या मगाच्या विषयाकडे यावं लागेल की आंतरिक विकसित अवस्था. जन्मप्राप्तीनंतर आपण मगाशी समजून घेतलं की दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती त्याचं प्रमाण 50-50 व्हायला पाहिजे. ज्यावेळेला 50-50% होईल त्यावेळेला कर्मधारणा होती.
मग जरी कर्मधारणा झाली तरी गत जन्माचे विषय पूर्ण करणं एवढंच शिल्लक राहील. तेवढ्यासाठी जन्म आहे का आणि काही मिळवायचं आहे? सद्गुरूंनी सांगितलंय तुम्ही फक्त आता कर्म देहाशी एकरूप होतं म्हणजे काय, प्रपंच नीटनेटका होतोय बाबा, प्रपंचात ज्या काही गोष्टी पाहिजे त्या सगळ्या मिळत आहेत, तेवढ्यावर समाधान आहे का? तेवढं म्हणजे संपलं का? जीवनाची सार्थकता त्याच्यात आहे का? मग जन्माची सार्थकता आणि जीवनाची सार्थकता, आता माझा चॅनल तुमच्यापैकी बरेच जण बघत असतील तर ते एपिसोड सगळे घेतले होते. जन्माची सार्थकता काय आणि जीवनाची सार्थकता काय, त्यात खूप बारीक बारीक विषय आहे. की जन्माची जीवनाची सार्थकता आपल्याला प्रपंच निर्णय व्हावा, प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडाव्यात असं वाटत असतं. ते जरी झालं तरी ती जन्माची सार्थकता नाहीये, ती जीवनाची आहे. मग जन्माची सार्थकता हा विषय खूप वेगळा आहे आणि तो मिळावा ही आत्म्याची धडपड आहे. मग त्याच्याकरता सद्गुरू भेट होणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत सद्गुरू आपल्या जीवनात येत नाहीत तोपर्यंत आपण ज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून आपण नेहमी वाचत असतो गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी समाधान म्हणून. गुरु तेथे ज्ञानी समाधान म्हणजे काय, तर गुरु भेटल्याशिवाय आपण ज्ञानीच होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण ज्ञानी होत नाही तोपर्यंत समाधानी अवस्था प्राप्त करू शकत नाही, कारण समाधानी अवस्था बाहेर नाहीये तर ती आत आहे. आपला देह समाधानी व्हायला पाहिजे, आपली आंतरिक अवस्था समाधानी व्हायला पाहिजे, त्यालाच त्यांनी विकास म्हटलेला. आणि मग आतला प्रवास म्हणजे आतमध्ये काय काय भानगडी आहेत त्याच्याबद्दल गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर खूप सुंदर आहेत की आपला देह हा 19 माध्यमांनी युक्त आहे. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राणकोश, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. आपण स्थूल देहाने जीवन जगत असतो. आपल्यामध्ये सूक्ष्म आणि कारण असे 2 देह आहेत आणि त्या सगळ्यात सूक्ष्म आणि कारण देहामध्येच गत जन्मातले सगळे विषय आहेत आणि मूळ जन्माचं कारण ते आतच आहे. आपण जरी स्थूल देहाने काही अपेक्षा केल्या, काही आपण मिळवायचा प्रयत्न केला आणि जरी काही मिळालं आपल्याला थोडाफार प्रमाणात, तरी सुद्धा समाधानी अवस्था आंतरिक आहे. सूक्ष्म आणि स्थूल देह जोपर्यंत या सूक्ष्म आणि कारण देह जोपर्यंत या स्थूल देहाच्या माध्यमातून कार्यान्वित होणार नाही तोपर्यंत जीवनाचा प्रवास हा अपूर्णच राहील. मग आता ही 19 माध्यमं जी काही सांगितली आहेत त्या 19 माध्यमामध्ये विकसित किती आणि अविकसित किती, तर आपली 7 माध्यमच विकसित असतात असं सांगितलंय. म्हणजे पंच कर्मेंद्रिय, अन्नमय कोश आणि बुद्धी. पण आपण खूप बुद्धिवादी आहोत असं म्हणत असतो की आपण खूप शिकलोय, आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे, आपल्याला जे काही पाहिजे ते मिळवतो आपण. आणि अन्नमय कोश काय का, आपल्याला खाणं पिणं, खाण्याशिवाय आपल्याला दुसरं काही माहितच नाहीये. तर तीच भर पोटाचे काळगी भरण्याकरता हा प्रपंच चालू आहे असं आपण असंख्य लोकांच्याकडून, या सगळ्या तत्वज्ञानी लोकांच्याकडून आपण ऐकत असतो की जे काय ते सगळं अन्नासाठी पोटासाठी चालू आहे. पापी पेट का सवाल आहे म्हणतात. तर सगळं आपलं अन्नमय कोश जो काय आहे, जी मागणी करेल ती पुरवणं, एवढं जीवन आपल्याला कळलेलं आहे. त्याच्याकरता कर्म करायचे. मग आपल्याला 2 हात दिलेत, डोळे दिलेत, कान दिले, ते बघतो आपण, स्थूल जग बघतो, ह्या जगाकडे बघून जीवन जगतो. समोरच्याकडे गाडी आहे बघितली की मला गाडी पाहिजे असं वाटायला लागतं. समोरच्या मनुष्य त्याचा पगार बघतो, मला तो पगार पाहिजे, तेवढा पगार पाहिजे तर मी सुखी होईन. सगळं एकमेकांच्याकडे बघून जगणं सुरू आहे. 7च माध्यम ही विकसित आहे आणि 12 माध्यमाची कमतरता आहे, कारण ती 12 माध्यम आहेत आतमध्ये, सूक्ष्म आणि कारण देहामध्ये. ती जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत जीवन हे अपूर्ण आहे. म्हणून त्याच्याकरता सद्गुरू भेट होणं हे अतिशय महत्वाचं असतं. मग सद्गुरू आपल्याला ज्ञानी करतात म्हणजे काय करतात, एक तर आपल्याला विषयाचं ज्ञान करून देतात आणि साधन सिद्ध करून देतात. वंदनीय दादाने आपल्याला जी काही साधना सिद्ध करून दिलेली आहे त्या साधनेमध्ये काय नाहीये, तर सर्व काही आहे. आपण याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की साधनेत काय आहे, क्वेश्चन मार्क. साधनेत सर्व काही आहे, फुल स्टॉप. सर्व काही गोष्टी साधनेमध्ये अंतर्भूत आहेत. कारण वंदनीय दादांनी सर्वप्रथम जो काही मानवी जीवनाचा अभ्यास केला, जसं सुरुवातीला सांगितलं की कामकाज ह्या विषयापासून त्यांनी सुरुवात केली. मग आता कामकाज हा विषय ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला कामकाज म्हणजे अडचणी सोडवायच्या लोकांच्या. किती प्रकारच्या अडचणीने मनुष्य दुःखी आहे आज, त्याचा अभ्यास केला आणि त्याची कारण मीमांसा हुडकली आणि त्याला निराकरण सिद्ध केलं.
कारण दुःख परंपरा ही माणसाने स्वतःला असं काही कर्माधीन अवस्थेत स्वतःला अडकवून घेतलेलं या सगळ्या महाजाळात, म्हणजे ही माया म्हणून जी काय म्हटलेलं प्रपंच ही जी काय माया आहे त्या मायेमध्ये माणसाने स्वतःला अडकवून घेतलंय आणि पुन्हा तेच तेच करायला पुन्हा पुन्हा जन्माला येतोय. मग विद्यानाश, संपत्तीनाश, संततीनाश असे असंख्य म्हणजे काय भय, म्हणजे खूप मोठ्या अशा संकटाला त्याला सामोरं जावं लागतं. मग ह्या सगळ्याचा अभ्यास करताना दादांच्या असं लक्षात आलं की सर्वप्रथम मनुष्य आज पहिल्यांदा वंश विमोचन कर्म म्हणजे आपण जे काही जन्माचा प्रकार समजून घेतला, ऋणानुबंध समजून घेतले. जन्माला आल्यानं पण मातृपितृ ऋणात अडकतो. त्याच्या संदर्भातच आपण वंशात ज्या घराण्यात जन्माला येतो त्या वंशामध्ये आपण अडकतो. दादांनी ज्या वेळेला अभ्यास केला, लोकांची अडचणी सोडवायचं ठरवलं, त्यावेळेला त्यांना सगळ्यात प्रथम त्यांना काय निदर्शनास आलं असेल की ज्या घराण्यात आपण जन्माला येतो त्या घराण्यातल्या 7 पिढ्यांचे हितसंबंध आपल्याशी असतात, कारण आपण त्यांच्या घराण्यात जन्माला आलो म्हणून. आपल्या कर्मवलयामध्ये आपण ज्या घराण्यात जन्माला आलोय त्या घराण्यातल्या 7 पिढ्यांचे ऋणानुबंध आपल्या कर्मवलयात धारण झालेले असतात. त्यांच्या जे काही इच्छा वासनेची वलय असतात त्याच्यात नकळतपणे आपण अडकतो. म्हणून शास्त्रामध्ये काय सांगितलंय की पूर्वजांना मुक्त करायचं वर्ष श्राद्ध घालून. मग तो एक विषय पूर्ण वेगळा येतो. मग श्राद्ध पक्ष म्हणजे तो श्राद्ध पक्ष विधी कसा करायला पाहिजे, खरं म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्रात काय तरतूद केली होती. चातुर्मासामध्ये देवतर्जन करून देवधर्म नीट आपल्या शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीनं जर का आपण केला तर ती जी काही शक्ती आहे देवाधिकांच्या कडून देवतार्जन करून मिळवलेली, ती 10 दिवस गणपती बसवून गणपती नंतर आपल्याला पुढं पक्षमास येतो. त्या पक्षामध्ये 10 दिवस गणपती बसून जी काय आपण शक्ती धारण करतो ती शक्ती तर्पण करायची आहे. म्हणजे चातुर्मासात देवतार्जन करून या सगळ्या देवदेवतांना 10 दिवस गणपती बसवायचा. त्याच्यात गौरी येतात, म्हणजे कुलस्वामिनी म्हणजे कुलस्वामींचा ह्या देवतेंचा कृपाशीर्वाद घ्यायचा आणि मग विष्णू म्हणजे 10व्या दिवशी, आणि मग ती सगळी जी काही पुण्याई आहे, ती जी कृपा आहे ती पितरांना मुक्त करण्याकरता तर्पण करायची आहे. अशा शास्त्रामध्ये आपल्यापैकी काही जणांनी शास्त्राचा अभ्यास केला असेल त्यांना त्या थोड्या गोष्टी माहिती असतील की शास्त्रामध्ये असंख्य गोष्टी सगळ्या व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. दादांनी गुरुप्रसाद आपण जर का वाचायला घेतलं त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत. शास्त्रात किती व्यवस्थितपणा होता, पण आपण शास्त्र सगळं गुंडाळून ठेवलं आणि मग अगतिक असं जीवन वाटायला आलं. मग आता आपण तर्पण करायला जातो, वर्ष श्राद्ध आपण घालायला जातो. मग वर्ष श्राद्ध घातल्यामुळे आपले पितर मुक्त होणार आहेत का? मग दादांनी ज्या वेळेला कामकाजाच्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की कोणी मुक्त झालेलंच नाहीये. कारण आता आपण जे काही तर्पण करतोय ती फक्त क्रिया होती, ते कर्मच होत नाहीये. कारण तर्पण करण्याकरता पुण्याही पाहिजे. आपण पुण्याही कमवलेलीच नाही, आपल्यापाशी बॅलन्सच नाही, आपण इतरांना काय दान देणार? दान देण्याकरता आपल्यापाशी काहीतरी पाहिजे ना. मग हे असं काहीतरी आपण जीवन जगतोय, त्यामुळे ते काही मुक्त होत नाहीयेत. मग त्यांच्या ऋणात मात्र आहोत. ते 7 पिढ्यातले लोक त्यांनी काय काय जीवनामध्ये कर्म केलेत आपल्याला ठाऊक नाहीये. मग त्या सगळ्या विषयामध्ये आपण नकळतपणे इथं ऋणात त्यांच्या अडकल्यामुळे आपलं जे काही कर्म आहे ते उदित व्हायला समस्या येते. मग आपल्या इच्छा अपेक्षा त्या पूर्णत्वास जात नाहीत, तो जाण्याकरता अडथळा निर्माण होतो. म्हणून वंदनीय दादांनी सर्वप्रथम वंश विमोचन म्हणून सिद्ध केला. म्हणजे वंशातल्यांना मुक्तावस्था प्राप्त करून द्यायची, ते आपलं सामर्थ्य नाहीये. आपण जे सर्वसामान्य साधक असतो, आपल्याला सद्गुरूंनी साधना दिली आपल्याला माहिती आहे, पण नुसती साधना करून आपली पुण्य आपण मिळवणार कधी आणि त्या पुण्याच्या माध्यमानं आपण किती आपण सिद्ध होणार? मग त्याच्याकरता वंदनीय दादांनी आपले जे पूर्वज आपले ज्यांच्या ऋणात आपण अडकलोय त्या ऋणातून मुक्त करायची सोय केली. म्हणजे वंश विमोचन त्यांनी सिद्ध केलं आणि मग कर्म विमोचन आणि मग ऋणमोचन. मग कर्मातले जे काही दोष असतील ते मग आपल्या साधनेच्या माध्यमातून, म्हणजे थोडक्यात कसं आहे की साधना करायला लागल्यानंतर हळूहळू जे काही दोष आहेत, आपण गत जन्मात जे काही आपण ऋणानुबंध निर्माण करून ठेवले, कर्मामध्ये दोषाची निर्मिती केली आहे, ते सगळे विमोचित व्हायला लागतात. मग जो काही वेडेवाकडे ऋणानुबंध आपण केले ते नीटनेटके व्हायला लागतात. म्हणून ही पण विमोचन सिद्ध केली आहे. साधनेमध्ये त्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत.
मध्ये एकाने मला प्रश्न विचारला की हे ऋणानुबंध मुक्तून आपण मुक्त झालो हे कसं कळायचं आपल्याला, किंवा त्याच्यासाठी वेगळं काही आहे का. तर आता साधना, या साधनेमध्येच सगळ्या गोष्टी, आपण जे काही प्रार्थना वाचतो, जे काय आपण आरत्या म्हणतो, आपल्याला जी नित्याची साधना दिली आहे त्या साधनेमध्येच सगळे विमोचन, म्हणजे कर्म विमोचन, अंश विमोचन आणि ऋणमोचन आणि 5 दीक्षा. मग आता दीक्षा हा त्याचा पुढे विषय येतो. आधी विमोचन केले, म्हणजे दादाने एक सगळ्यात म्हणजे व्यवस्थितपणा दादांच्या कार्यामध्ये असं लक्षात येतो की ह्याच्या अगोदर काय झालं म्हणे की विमोचन केल्याशिवाय दीक्षा दिल्या गेल्या. म्हणजे जे काही भांड आहे ते भांड स्वच्छ न करता आपण त्याचं जर का पुन्हा दूध घातलं तर ते पुन्हा नासणार आहे. म्हणून भांड आधी स्वच्छ करायचं. म्हणजे हे जे काही ऋणानुबंध आपण घेऊन जन्माला आलोय, जे कर्मातले दोष घेऊन आलोय, हे सगळे रक्तामध्ये सगळे दोष आपण धारण करून आलेलो आहे. म्हणजे आपल्याला हे जे काही 19 माध्यमं सांगितली, त्याच्यामध्ये जे कोश सांगितले, पंचप्राण कोश, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, हे 5 कोश रक्तमय आहेत. आणि त्या कोशामध्ये दोष आहेत. ते जोपर्यंत निर्मूलन होत नाही, ते जोपर्यंत शुद्ध होत नाहीत, तोपर्यंत दीक्षा नाही धारण करता येणार. कारण दिलेली दीक्षा पुन्हा ते काम नाही करू शकणार. म्हणून साधना आपण करायला लागल्यानंतर ती जी काही गुरुकृपा आहे, आपण जे काही आपण ओंकार साधना करतो, आता ते ओंकार साधना कशी सिद्ध केली तो खूप मोठा विषय आहे. आपल्याला आता कमी वेळेमध्ये समजून घ्यायचे जास्तीत जास्त. आता हा माझा पहिलाच प्रयोग आहे, त्यामुळे काही थोडीफार गडबड होईल, तुम्ही सांभाळून घ्या सगळे. तर विषय खूप मोठा आहे आणि त्याचं सुरुवात आणि शेवट असं आपल्याला लगेच सापडत नाही. पण आता एक थोडा आपण आता सिक्वेन्स समजून घ्यायला लागलो की 84 लक्ष योनी परत स्थित्यांतर करत करत आपण मनुष्य जन्माला आलो. आतापर्यंत आपण समजून घेतलं की मनुष्य हा जीवात्म्यातून जीवात्मा ह्या अवस्थेला आपण जन्माला आलोय. आता तर ह्याचा पुढला प्रवास आत्मा ह्या अवस्थेला जायचंय. पण अजून या जीवात्म्या अवस्थेतून आपली सुटका व्हायला पाहिजे. मग ती सुटका करण्याकरता सद्गुरू आपल्याला भेटलेत. त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे आपण आपल्या जीवनात ते आलेले आहेत. आणि आपण जी काही साधना करतोय त्या साधनेच्या माध्यमातून जी काही आपण 19 माध्यमं समजून घेतली ती विकसित करून घ्यायची आहेत. 7 माध्यमांनीच आपण जगतोय. तर 7 माध्यमांनी फक्त इच्छा वासना एवढ्याच कार्य करू शकतात. आंतरिक अवस्था बदलत नाही. मग ज्या वेळेला सद्गुरूंनी सांगितलं की 19 माध्यमांनी युक्त असं जर का तुमचे जीवन ज्यावेळेला म्हणजे जीवन आपण जगू लागाल त्यावेळेला तुमच्या जीवनाला आकार येईल असं म्हटलंय. म्हणजे आता आकार, साकार आणि निराकार हे आपण शब्द ऐकून आहोत. पण तो आकार म्हणजे काय? तर तो मानवी आकार हा कधी निर्माण होईल तर ज्या वेळेला हा मानवी देह 19 माध्यमांनी युक्त असा कार्य करू लागेल. म्हणजे जी काही 7 माध्यम आहेत, अन्नमय कोश म्हणजे पंचकर्मेंद्रिय, अन्नमय कोश आणि बुद्धी, एवढ्यानेच आपण जीवन जगतोय. म्हणून खाणेपिणे, कपडा लत्ता, ऐशाराम ह्याच्या पलीकडे जीवन काय आपल्याला माहिती नाहीये. मग साधना करायला लागल्यानंतर आतली आणखीन जी काही 12 माध्यमं जी काही अविकसित आहेत ती विकसित व्हायला लागतात. आणि ती त्याचा जसं विकास होत जाईल तसं आपले विचार बदलायला लागतात. मग बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार, अहंकार आहे तो सहजासहजी जात नाही, पण तो गेल्याखेरीज पुढली अवस्था प्राप्त होत नाही, हे तेवढंच खरं आहे. मग जसं आपला पुढला प्रवास व्हायला लागतो, मग तर दीक्षापर्यंत आपण आलो होतो की ज्या ज्या दीक्षा आहेत. आता दीक्षा कुठल्या कुठल्या दिल्या आपल्याला सद्गुरूंनी? तर सर्वप्रथम होती 5 दीक्षा आपल्याला दिलेल्या आहेत. तर अनुग्रह दीक्षा, उपासना दीक्षा, अनुग्रह दीक्षा, नामस्मरण दीक्षा, गुरु दीक्षा आणि कारण दीक्षा. ह्या 5 दीक्षा 5 का केल्या? खरं म्हणजे दीक्षा एकच असते. आपण इतर मार्गात विचारायला आपल्या लक्षात येतं की एक दीक्षा देतात. पण ह्या 5 दीक्षा ह्या पंचप्राण कोशाशी हितसंबंधित आहेत. त्याच्यात आणि बारकावे खूप बारीक बारीक विषय सांगितले दादांनी. जसं आता आहे कर्मधारणा कशी होती, आपला जो त्वचा आहे या त्वचेला 7 थर असतात असं सांगितलंय. वरचे जे 4 थर आहेत त्या 4 थरामध्ये सगळे विषय जे काही आपण घेऊन जन्माला आलोय ते विषय तिथे धारण झालेले असतात त्या पेशींच्या मध्ये. आणि ते नकळतपणे जसं आपल्याला ह्या त्वचेवर आपल्याला आपण बघतो की हातावर माशी बसली किंवा काय मुंगी चावली की आपल्याला चटकन समजतं.
म्हणजे ते काय सेन्सेशन जे काय आहे त्याच्या माध्यमातून तो विषय आपल्या बुद्धी माध्यमापर्यंत तो प्रवाहित होत असतो आणि बुद्धीत जाऊन तो चालना देतो आणि आपण कर्म करत असतो. म्हणजे तो विषय कार्यान्वित होत असतो. असे असंख्य विषय घेऊन आपण जन्माला आलो असतो. मग हे विषय आले कुठून? तर आता जीवन जगत असताना जे काय आपण हे स्थूल जग बघतोय त्या जगामध्ये जे काही विषय आपण अनुभवतोय जे आपल्याला पाहिजे वाटतायत त्याच्यातले काही साध्य होतात, काही साध्य होत नाहीत, काही अपूर्ण राहतात. ते अपूर्ण राहिलेले विषय पुढील जन्मासाठी ते पुढील जन्म म्हणजे आपल्या सूक्ष्म आणि कारण देहाबरोबर या देहात आलेले असतात. मग त्याचं स्थान म्हणजे ते आपल्या या पेशींच्या माध्यमातून आपल्या त्वचेच्या 7 थरामध्ये तर पहिल्या 4 थरामध्ये ते सगळे विषय धारण झालेले असतात. म्हणून थोडक्यात माझा चॅनल तुम्ही बघता त्याच्यात मी बऱ्याचदा हा विषय उल्लेख केलेला आहे की ह्या सगळ्या विषयाने म्हणून आपल्याला जन्माला यायला भाग पाडलंय. म्हणून दादाने सांगितलं तुम्ही जन्माला आलेलाच नाहीये, तुम्हाला जन्माला यायला भाग पाडलंय या सगळ्या ऋणानुबंधाने आणि या सगळ्या कर्माने आपल्या कर्मातल्या विषयाने आणि अपेक्षा आहे ईश्वर प्राप्तीची. ईश्वराने माझ्याकरता काहीतरी करावं म्हणजे याच्यात आता ईश्वर हा विषय आता ऍड झाला. तोपर्यंत ईश्वर म्हणजे काय आपल्याला माहित नव्हतं. परमेश्वराची आठवण केव्हा येते आपल्याला जीवनात अडचण निर्माण झाल्यावर. सद्गुरूंची आठवण केव्हा येते? अडचण निर्माण झाल्यावर. तोपर्यंत गुरु ईश्वर वगैरे ते माझा काही तेवढा विश्वास नाही म्हणतो आपण. आतमध्ये तोच आहे. जो कोणी जीव, जो कोणी जीवात्मा ज्याला आपण काही जण आत्मा म्हणतात, तो आत्मा म्हणून जो काही आत्मस्वरूपी म्हणून जो कोणी आहे तो आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे. तो आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे. तो बाहेर गेल्यानंतर तुला देहाला घरातले लोक ठेवून घ्यायला तयार होत नाहीत. पण तो जो कोणी आतला आत्मस्वरूपी जो कोणी ईश्वर म्हणून आहे ते आपण मान्य करायला तयार होत नाही. म्हणजे थोडक्यात आपण देवाला मानत नाही. पण अडचण निर्माण केल्यानंतर मात्र त्या देवाने अडचण सोडवावी, सद्गुरूंनी आपल्या जीवनात आपली अडचण सोडवावी अशी आपण इच्छा व्यक्त करतो. मग हे असं का व्हावं? मध्ये एकाने प्रश्न विचारला होता. मग जर का सगळीकडेच देव आहे, सगळीकडेच गुरुतत्व आहे, ईश्वर तत्व आहे, तर मग त्याची जाणीव का होत नाही? ते दिसत का नाही किंवा ते अनुभवता का येत नाही? याचं एकमेव कारण आपला जन्म प्रवृत्ती, आपण जन्माला येण्याचं कारण हे जे काही कर्म आहे, जे काही ऋणानुबंध आहे, जे काही विषय आहेत त्या विषय घेऊनच आपण जन्माला आलोय. त्याचा सगळा पडदा आपल्या डोळ्यासमोर आहे. ईश्वर वगैरे काय आपण मानायलाच तयार होत नाही. म्हणून आज आपण बहुसंख्य लोक बघतो की कधीतरी मग जीवनाच्या अंतकाळी शेवटी शेवटी मारे देवा मला वाचव, जेव्हा आता प्रसंग काहीतरी आला जीवनात की अरे देवा वाचव, मग त्यावेळेला देवाची आठवण येते. तो देव म्हणतो मी तू जन्माला आल्यापासून मी तुझ्या पाठीशीच आहे, किंबहुना तुझ्यामध्येच आहे. तुला जन्माला येण्याकरता जसं आता आपण मागच्या एका एपिसोडमध्ये आपण समजून घेतलं की परमेश्वरांनी न मागता ही इंद्रियवादी संपत्ती आपल्याला दिलेली आहे. ह्यापैकी आपण काय मागायला गेलो होतो परमेश्वराकडे? की आपण जन्माला येणार आहे म्हणून त्या सृष्टीनं आपल्याला स्थूल देह दिला. त्या देहामध्ये काय काय आहेत? इंद्रियवादी संपत्ती आहे, डोळे आहेत, जेणेकरून आपण त्यांनी सृष्टी बघू शकतो. नाक आहे, त्याने आपण वास घेतो. वाणी आहे म्हणून तर मी बोलतोय. कान आहेत म्हणून तुम्हाला ऐकायला येत आहे. मग ही जर का माध्यम परमेश्वराने जर का दिली नसती तर काय गत झाली असती? आपण असं जगत असतो जीवनामध्ये की हे सगळं मी स्वतःच निर्माण केलंय. आईच्या पोटात असताना आपण कुठला मंत्र म्हटला म्हणून आपल्याला डोळे आले किंवा कान आले किंवा हे सगळे अवयव निर्माण झाले? माहिती आहे आपल्याला का आपण निर्माण केले का आईने निर्माण केले? हे सगळं आपल्याला परमेश्वर न मागता देतो. कारण आपण जन्माला आल्यानंतर आपण काही का कर्म घेऊन येऊन दे पण जन्माला आल्यानंतर जी सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे त्या सृष्टीचं त्याला ज्ञान व्हावं. बुद्धी दिली. आपण म्हणतो मी खूप हुशार आहे. ती बुद्धी दिली कोणी? म्हणजे परमेश्वर ईश्वर या शक्तीला न मानणारा सुद्धा मनुष्य स्वतः मी खूप बुद्धिवादी आहे, मी खूप हुशार आहे म्हणतो. पण असा कधीच विचार करत नाही ही बुद्धी कोणी दिली असेल? आणि एक दिवशी सगळं जे काय मनुष्य शेवटी अहंकार असतो माणसाला की जीवनामध्ये काय साध्य करायचं मी करणार आहे, मी खूप हुशार आहे, मी 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 करत करत जगतो. आणि शेवटी एक दिवशी सगळं इथं सोडून जायचं सगळ्यांना माहिती असतं. मग जर का सोडून जायचं इथं तर मग आपण कुठल्या विषयाचा मागा लागतो? आणि मग तिथलं साध्य काय? मग सोडून जायचं सगळं तर कुठं जायचंय? ह्याच्याबद्दल माहिती करून घेतली का? याचं ज्ञान करून घेतलं का?
मग हे का करून घ्यावं वाटत नाही हा प्रश्न आहे. मध्ये एका माणसाने मला फोन केला होता, की हे सगळं समजतंय पण तसं इच्छाच होत नाही, की हा विषयाकडे जावं. आता अध्यात्म हा विषय तसं तर सद्गुरूंनी तुम्ही ज्ञानी झाल्याशिवाय तुम्ही सुखशांती समाधानी राहूच शकणार नाही म्हणून सांगितलंय. मग हे ज्ञानी व्हावं असं वाटत सुद्धा नाही, की आपण विश्वातल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. जे काय आज आपण आता मोबाईल आणि आता या टेक्नॉलॉजीमुळे आता आपण आता लॉकडाऊन असताना मी एका गावात बसून बोलतोय, तुम्ही सगळीकडे बसून बघता आपापल्या घरी, आपापल्या मोबाईलवर, टीव्हीवर. त्याचं रेकॉर्डिंग होत आहे. मग ही जे काही तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान माणसाने निर्माण केलं. त्या विषयात आपण आहोत, त्याच विषयात जातो, त्याच्यातच इंजिनियर होतो, त्याच्यातच किंवा आता मोठमोठ्या डिग्र्या मिळवतो. अगदी पीएचडी काय विश्वातल्या सगळ्या डिग्र्या जरी मिळवल्या, तरी शेवटी एक प्रश्न शिल्लक राहतो, की मी कोण? म्हणजे आपण कोण? आपण स्वतः कोण आहोत? मग काय होतं, आपण ह्या सगळ्या विश्वातल्या विषय समजून घेणं हे पाहिजे, त्याची गरजच आहे. परंतु जोपर्यंत आपण स्वतः कोण आहोत ह्या विषयात जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत सुख, शांती, समाधान हे हुडकावंच लागेल असं सांगितलं. आणि तोच माणसाचा प्रयत्न शेवटपर्यंत चालू राहतो. की जरी किती डिग्र्या मिळवल्या, जरी किती ऐहिक प्राप्ती, किती काही सगळं आपल्याला विश्वातल्या सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या, तरी शेवटी वाट्याला काय येतं? असमाधानता, अस्वस्थता, की काहीतरी एक कमतरता आहे, की अशी एक काहीतरी गोष्ट आहे, की जी मी मिळवू शकलो नाही. अशी खंत मनामध्ये शेवटच्या क्षणी राहतेच माणसाच्या. आणि तीच आपण जी कोण कोण आहोत, मी कोण आहे, हे समजून घेणं, त्या विषयाला आपण न जाणं, हे त्याचं कारण आहे. मग हे सगळे जे विषय आहेत, जे घेऊन आपण जन्माला आलो असतो, ते विषय त्याची प्रखरता एवढी असती, की ते विषय पूर्ण करण्याकरता ते प्रेरणा देत असतात आणि त्याच्या परत आपलं जीवन चालू असतं. जसं याच्या अगोदरच्या एका एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं, की कर्मवाले आपल्या भोवती आहे. ते विषय श्वसनातून रक्तात जातात. आपल्याला इथं लंग्समध्ये ऑक्सिजन पुरवला जातो रक्तासाठी. त्या ऑक्सिजनच्या माध्यमातून ते विषय रक्तात जातात आणि रक्त दर 3 मिनिटाला मेंदूकडे जातं. तर मेंदूकडे गेल्यानंतर तो विषय तिथं कार्यान्वित होतो आणि आपण कर्म करत असतो. म्हणजे इतक्या प्रकारे जसं पेशीतून सांगितलं तसं वातावरणातूनही तो ऋणानुबंध असतो. असंख्य गोष्टी आपण सगळ्या त्याच्यात अडकवून घेतलेल्या आहे. मग कधीतरी आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो, की आपण समजून घ्यावं काय आहे हे सगळं आणि तो दिवस मात्र येत नाही. म्हणून सद्गुरूंनी अगदी दुःखाने सांगितलं, की त्या परमेश्वराने न मागता ही सगळी दैहिक संपत्ती दिली. परंतु त्या संपत्तीचा निर्माता कोण आहे? आज डोळे दिलेत म्हणून आपण समोरच्याचं ऐश्वर्य बघतो किंवा तसं पाहिजे अशी अपेक्षा निर्माण करतो. पण ते कुणी दिलं आपल्याला? त्याचा निर्माता कोण आहे? असा विचार कधीही येत नाही. तर तो विचार जर का मनात आला, तर त्याचा करता सर्विता परमेश्वर सूत्रधार तो जगत चालका, तो त्याचं दर्शन घडवेल असं सांगितलंय. पण आपण त्या विचाराला कधीच जात नाही. हे दुर्दैव आहे माणसाचं असं म्हटलंय. फक्त म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला देह मिळतो. परमेश्वर निसर्ग काय करतो? तो प्रामाणिक आहे. तो म्हणतो तू जन्माला येणार आहेस ना, मग तुला देह देणं हे माझं कर्तव्य आहे. त्या देहामध्ये सगळी इंद्रियवादी संपत्ती देणं. तोही भोळा भाबडा आहे. त्याला वाटत असतं, की ह्या जन्मात तरी तो मला समजून घेईल. त्या परमेश्वराला समजून घेईल. त्याच्या मनात अशी काहीतरी इच्छा निर्माण होईल, की ह्या विश्वाचा कर्ता सर्विता कोण आहे? तो परमेश्वर म्हणून आहे, तो सूक्ष्म स्वरूपात आहे. त्याला कसं अनुभवायचं? त्यांनीच जर का मला हा देह दिलेला आहे, त्याच्या इच्छेशिवाय मी जन्मालाच आलेलो नाहीये. तो कशा स्वरूपात बघायचा? ते काही कळत नाही. कर्म मात्र करत राहतो आणि ते कर्म घेऊन पुन्हा जन्माला येतो. म्हणून जो जीव म्हणून आपण आता पहिल्या विषयाला परत येतोय, की 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत होत आपण जीवात्मा या अवस्थेला येतो आणि पुढली गती काय आहे, पुढली अवस्था काय आहे हे आपल्याला समजतच नाही. त्याच्या पुढली अवस्था आहे आत्मा ही अवस्था आहे. पण ती आत्मा अवस्था केव्हा आपल्याला कळेल किंवा केव्हा अनुभवता येईल? तर आपण ह्या पुन्हा पुन्हा जन्म घेणं, इच्छा वासनेमध्ये अडकतो. ते ज्यावेळेला थांबेल, म्हणजे आपण आत्मकेंद्रित जेव्हा होऊ, म्हणजे थोडक्यात काय सद्गुरू आपल्याला ज्यावेळेला आत्मकेंद्रित करतील, ज्यावेळेला आपण सद्गुरूंच्या चरणी जातो, त्यावेळेला सद्गुरू आपल्याला जी काही साधना देतात,
त्या साधनेच्या माध्यमातून आंतरिक अवस्था विकसित ज्या वेळेला व्हायला लागते, त्या विकसित अवस्थेपरत्वे आपल्याला जो जीवात्मा आहे तो स्वतः उत्क्रांत होतो असं सांगितलं. खूप इंटरेस्टिंग आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, समजून घेण्यासारखं खूप आहे. तर तुम्हाला युट्यूब चॅनलवर आता 1 ते 70-71 पर्यंत एपिसोड झालेले आहेत. ते तुम्ही सगळे पहिल्यापासून बघायला लागलात तर 15-15 मिनिटाचा एक असा एपिसोड गेलेला आहे. तर सगळे बारीक बारीक विषय आहेत. म्हणजे आपण जन्माला काय येतो, ते जीवन जगतो म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, ऋणानुबंध म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, कर्म देहाशी एकरूप होणं म्हणजे काय, नंतरचा प्रवास काय, मरणोत्तर जीवन म्हणजे काय, खूप बारीक बारीक विषय ते. आता तुम्हाला इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून मी सांगायचा प्रयत्न करतोय की त्याच्यात सगळे बारीक बारीक सगळे व्यवस्थित सांगितलेले विषय आहेत आणि अजून तो रेग्युलर चालूच आहे. अजून खूप विषय त्याच्यात यायचे आहेत. सद्गुरूंचा प्रयत्न आणि परमेश्वराचा प्रयत्न. आता अजून एक विषय सांगतो. मगाशी एकांचा फोन आला होता आणि ते म्हणाले मी असं असं एका, आता कसं माझा जो चॅनल आहे तो सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी खुला आहे. खूप लोक तो चॅनल माझा बघतात आणि विषय तत्वज्ञान सोपा करून सांगायचा प्रयत्न करतो. लोकांना आवडतो. ते फोन करत असतात की मी असे माझे सद्गुरू एक वेगळे आहेत. तर मग तुम्ही सांगताय साधना, मग ती साधना किंवा त्यांचं जे नामस्मरण हे थोडं क्लॅश होतं. सगळ्यात प्रथम मी त्यांना सांगितलं, एक आपण लक्षात ठेवायचं की गुरु ही शक्ती आहे, ती व्यक्ती नाहीये. आपल्याला दादांनी काय शिकवलंय की सर्वतोपरी आत्मा एक आहे. आत्मा एक आहे, मी सगळीकडे तीच शक्ती आहे. गुरु हे शक्ती स्वरूप आहे, ते व्यक्ती स्वरूप नाहीये. त्या परमेश्वराकडून आज्ञा घेऊन काहीतरी अवतार कार्य करायला, काहीतरी सिस्टीम मध्ये थोडा बदल करण्याकरता. कारण आता मनुष्य आपण वरचेवर जन्माला येतोय, तर त्या आता जन्म प्रवृत्तीमध्ये काय बिघाड करून घेतला आपण, तो बिघाडातून आपल्याला सोडवण्याकरता असं म्हणून परमेश्वरांची आज्ञा घेऊन, म्हणजे परमेश्वराची आज्ञा घेऊन थोडक्यात काय परमेश्वरच सद्गुरु स्वरूप आपल्या जीवनामध्ये येतात. त्यामुळे सद्गुरु हे व्यक्ती नसून ती शक्ती आहे. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही ज्यांचं नाव घेता ते आणि दुसरे कुठले, याच्यात काही भेद नसतो कधी. सद्गुरूंच्या अवस्थेत कधीच भेद नाहीये, पण ते शक्ती स्वरूप आहे, ते उच्च अवस्थेचे आहेत. मी वेगळा तू वेगळा असं नसतं, भेदभाव आपल्यामध्ये असतो. आपण म्हणतो माझे गुरु श्रेष्ठ, दुसरा म्हणतो माझे श्रेष्ठ, हा विषयच येत नाही तिथं. सगळ्यांना ज्ञानी व्हायचंय. परमेश्वराची इच्छा काय आहे, तू स्वतःला समजून घे आणि माझ्याकडे ये. तू माझ्याकडे येण्याकरता तुला रस्ता सापडत नाहीये, मग तो सापडावा म्हणून मीच येतो सद्गुरूंच्या रूपात तुझ्या जीवनामध्ये आणि तुला ज्ञान करून देतो. जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत तुला रस्ता सापडणार नाही. मग सद्गुरूंनी दादानी काय केलं की आता सोपं काहीतरी, कारण जसं आहे आपल्याला वाटतंय की आपलं आता किती वर्ष आपण जगतोय किंवा आपल्याला एक जीवनामध्ये आपल्याला प्रवास हा खूप मोठा वाटतो, पण तो विश्वाच्या मानाने तो खूप छोटा आहे. आपण बघतो की हजारो वर्षापासून या देवतर्जन आपण करत असतो. सद्गुरू म्हणून येत असतात जीवनात, लोकांना ज्ञान करून देत असतात. काही जण त्यांच्या बरोबर पुढल्या अवस्थेला जातात. मग हे पुढल्या अवस्थेला जाणं म्हणजे तो थोडा सप्तलोक म्हणून जो विषय आहे, आपण माझ्या युट्यूब चॅनलवर तो विषय घेतलेला आहे. तर कोणी बघितला नसेल तर अवश्य बघा. तर सप्तलोकामध्ये दादांनी काय सांगितलंय की भू भुव स्वाहा जना महा तपा सत्यम, हे जे काही 7 लोक सांगितले, तर पहिल्या 3 लोक म्हणजे भवसागरातच मनुष्य भवसागरामध्ये अडकतो कर्माधीन अवस्थेमध्ये. तर चौथा 5वा लोक जो पुढली अवस्था, ज्याला आपण स्वर्ग म्हणतो, त्या वरच्या अवस्थेला कोणी येत नाहीये. मग तो तिथं काय येत नाही, तिथं कोणीच दिसत नाही आणि पहिल्या 3 लोकांमध्ये सगळे अडकलेले आहेत. त्याच्या खाली अजून एक अर्थबाउंड स्पिरिट म्हणून आपण एक अज्ञानाने एक खूप मोठा एक नव्याने लोक निर्माण केला आणि तिथं आपण वरचेवर जन्माला येतो, तिथंच अडकतो. म्हणजे पुढला प्रवास चालूच होत नाही. तर इतक्या इच्छा वासनेमध्ये मनुष्य स्वतःला अडकवून घेतो. तर आपण अडकवून घेतलंय की पुढली गती काय आहे, पुढला प्रवास काय आहे, याचं ज्ञानच नाहीये. तर तो विचार सुद्धा मनामध्ये येत नाही. म्हणून मग यथा कालानुसार म्हणजे श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं की जसजसा वेळ बदलेल तसा परमेश्वर पुन्हा येईल अवतार घेऊन. तसे सद्गुरू त्या त्या पिरियडमध्ये पुन्हा येतात, पुन्हा लोकांना ज्ञानी करतात आणि पुन्हा एक सोपं काहीतरी मार्गाची योजना आखतात. तसं दादानी एक एकदम सोपी अशी साधना, ती अशी साधना सिद्ध करून दिली आहे की त्या साधनेच्या माध्यमातून जो हा प्रवास, जो पूर्वी आपल्याला खूप मोठा लांबचा वाटत होता, तो एकदम सोपा करून दिलाय.
की आता परत मूळ विषय आले की 19 माध्यमं आहेत. त्या 19 माध्यमामध्ये 7 माध्यमं विकसित आणि 12 अविकसित आहेत. ती ज्यावेळेला विकसित व्हायला लागतील त्यावेळेला आपल्याला आकार येईल. मग पहिल्यांदा त्यांनी काय केलं, की या देहाला आकार यायला पाहिजे. आकार आल्याशिवाय कृपा साकार करता येणार नाही. मग कृपा साकार केल्यानंतर मग ती निराकार अवस्थेमध्ये इतरांचं कल्याणही करू शकेल. म्हणजे वंदनीय दादांनी एवढ्या मोठ्या कार्याची योजना आखली, की आपला तरी जीवन उद्धार, आपलं जीवन उद्धार होईलच. इतरांचंही जीवन सुखी करता येईल. म्हणजे थोडक्यात काय, हे देह माध्यम जर का विकसित झालं, हे जर का आकारित, त्याला जर का आकार देण्यात आला, आकारित जर का झालं हे माध्यम, तर कृपा साकार करून ती कृपा इतरांच्या कल्याणाकरता प्रवाहित करता येईल. पण त्याच्याकरता देहामध्ये काय पाहिजे, तर त्यांनी तन्मात्र सांगितले. आपल्या तन्मात्रा शब्द ऐकून माहिती आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध. तर शब्द आणि स्पर्श ही जी दोन तन्मात्रा आहेत ती सुरुवातीला विकसित होतात. ती सुरुवातीला त्यांनी विकसित करून दिली. की शब्दांनी लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे, स्पर्शाने लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे. की जा तुझं कल्याण होईल म्हटल्यानंतर जर का दैहिक माध्यमे विकसित झालं, त्याला जर का आकार आला, ती कृपा साकार झाली, तर ते नंतर ती निराकार अवस्थेमध्ये इतरांचं कल्याण करण्याकरता ती कार्यान्वित होऊ शकेल. मग ती व्हावी म्हणून कारण दीक्षा ही आपल्याला दिली आहे. म्हणजे त्या सगळ्या दीक्षा म्हणून जे काय मगाशी वर्णन केलं, त्या दीक्षा नकळतपणे एक 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 आपण साधना करायला लागल्यानंतर धारण व्हायला लागतात. साधना जसं होईल तसं देहामध्ये विकास, 19 माध्यमं जसजशी विकसित व्हायला लागतील तसतशी तन्मात्र जागृत व्हायला लागतात. मग त्याच्या शब्द आणि स्पर्श या दोन तन्मात्रांनी जगाचं कल्याण करायचंय. म्हणजे या अवतार कार्यात सद्गुरूंच्या दादांच्या एवढं महान कार्याची योजना त्यांनी आखली, की विश्वाच्या उत्पत्तीपासून अशी कार्याची योजना कुठे आखलेली कुठं पाहण्यास मिळत नाही असं सांगितलंय. आणि अगदी खरं आहे. ते काय होतं, की वैयक्तिक विकास किंवा मला ईश्वरापर्यंत जायचंय हा एक विषय घेऊन साधना करणं किंवा नामस्मरण करणं किंवा जे काही आपल्याला दिलेलं असतं त्या माध्यमातून आपण ती पुढल्या अवस्थेला जाणं हा एक विषय वेगळा. आणि आपण पुढल्या अवस्थेला जाता जाता इतरांचं कल्याण करणं, कारण जे कोणी दुःखी आहेत, जे कोणी पीडित आहेत, त्यांचं दुःख निवारण व्हायला पाहिजे. पण त्यांचं दुःख निवारण करणार कोण, तर तो शेवटी परमेश्वरच आहे ना. मग सद्गुरूच करणार. मग मग दादाने अशी एक म्हणजे असा एक विषय सांगितला, की आता आपण पाहतो की आपल्या स्वभावाचं जग दुःखी आहे, त्याला जीवनाचं ज्ञान नाहीये, जीवनामध्ये अशांतता आहे, नानाविध विषया परत्वे तो कर्माधीन अवस्थेमध्ये मनुष्य जगतोय, तो पुन्हा पुन्हा जन्माला येतोय, त्याला कळतच नाही आपण का जन्माला आलोय. मग त्याच्यामध्ये थोडा विषय खूप मोठा आहे, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा 3 अवस्थेतून माणसाला जावं लागतं. ती दुःख पण असतात त्याची. मग असे काही ऋणानुबंध निर्माण झालेले असतात, की त्याच्यातून सोडवणूक करणं म्हणजे ते सुटणं हे फार अवघड होऊन बसतं. पण ती जर का दुःख सोडवायची असतील, तर त्याचा प्रयत्न अपुरा पडतो वैयक्तिक माणसाचा. मग तो शेवटी परत देवाकडे जातो. मग आता देवाकडे गेल्यानंतर मग परत तो एक वेगळा विषय आहे, की देवाकडून कृपा आशीर्वाद धारण करण्याकरता आता माझ्या एपिसोड तुम्ही बघत असाल तर देवादिकांच्याकडून आशीर्वाद घेण्याकरता दैहिक माध्यम पोषक नाहीये हा एक विषय सांगितला होता. देवादिक सगळ्या देवदेवता आहेत, परंतु त्यांचा कृपाशीर्वाद धारण करण्याकरता देह माध्यम पोषक नाहीये. मग आता ते पोषक नाही आहे म्हणून कृपाशीर्वाद धारणा होत नाहीये. मग तो कृपाशीर्वाद धारण होत नसल्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही. म्हणून सद्गुरू काय म्हणाले, कारण एक तर कसं होतं की हा देवदेवतांचा आता त्या एकदा विषयात गेलं की तो खूप मोठा विषय आहे. की प्रत्येकाच्या पूजा पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यांना प्रसन्न करून घेण्याकरता, कारण हे सगळी वलय आपणच माणसाने नकळतपणे निर्माण केलेली आहेत. ते प्रत्येक देवदेवतांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची पूजा अर्चा आहे. तेव्हाच त्यांच्याकडून कृपा आशीर्वाद मिळतो. मग तशी होत नाही पूजा करायला आता पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे, कारण मनुष्य जन्म प्रकार आता बदलला. मग त्यामुळे दादानी असं सांगितलं की आज माणसाचं जीवन काय झालं, आपण सगळे हताश झालेलो आहोत की काय साध्य करायचं कळत नाहीये.
अपेक्षा तरी आहेत, त्या पूर्ण होत नाही आहेत. म्हणून सद्गुरूंनी जी साधना सिद्ध करून दिली आहे, त्या साधनेच्या माध्यमातून हळूहळू आपल्या ह्या जे काही दोष धारण झालेले आहेत, ते दोष जसे जे बाहेर जात जातील तसे जे आपले हे ऋणानुबंधातून आपण मुक्त होत जाऊ. आणि जसे आपण ऋणातून मुक्त होत जाऊ तसे आपल्याला अनुभव यायला लागतील. म्हणजे ह्या सगळ्या ऋणातून जेव्हा आपण मुक्त होऊ त्यावेळेला आपल्याला आकार येईल असं सांगितलंय. मग एकदा आकार आला की मग कृपा साकार होते. म्हणजे त्याच साधनेच्या माध्यमातून सद्गुरु कृपा ही धारण व्हायला लागते. मग ती धारण झालेली कृपा आपली दोन तन्मात्र शब्द आणि स्पर्श ही कार्यान्वित होऊन आपण इतरांचं कल्याण करू शकतो. म्हणजे ह्याच जन्मामध्ये एवढं स्थित्यंतर, म्हणजे विचार केल्यानंतर थक्क व्हायला होतं की सद्गुरूंच्या कार्याची योजना त्यांनी किती प्रचंड प्रमाणामध्ये किती त्याच्यामध्ये महत्वाचे किती विषय आहेत की याचा अभ्यास करायला लागल्यानंतर असं लक्षात येतं की पूर्वीच्या काळी ज्या सगळ्या मोठमोठ्या ऋषीमुनींना हिमालयात जाऊन तपश्चर्या करून काही अवस्था प्राप्त करायला लागल्या होत्या किंवा लागल्या असतील, त्या ह्या सगळ्या साधनेमध्ये अंतर्भूत आहेत. फक्त आपण साधना समजून करणं आणि त्याला संथा पद्धत सांगितली आहे, तर संथेनं आपण साधना करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग त्या साधनेच्या माध्यमातून ती शक्ती धारण झाल्यानंतर ती शक्ती गप्प नाही बसणार. ती इतरांच्या कल्याणाकरता कार्य करायला लागणार, कारण तशी आज्ञा सद्गुरूंनी त्या शक्तीला दिलेली आहे. त्या कृपा शक्ती म्हणून ते म्हणाले साधन हे सिद्ध आहे. म्हणून ते म्हटलं की त्या शक्तीला नुसतं शक्ती आहे म्हणजे ती शक्ती येऊन मग शक्ती विचारते मी काय काम करू. त्या शक्तीला संकल्पित करावं लागतं असं सांगितलंय. आपल्याकडे संकल्पच नाहीये. मग आता ह्याच्या अगोदर काय झालं म्हणे की लोकांनी शक्तीला आव्हानित केलं. हा ये शक्ती, मग शक्ती आली, शक्ती म्हणजे मी काय करू. तर शक्तीला संकल्पच दिलेला नाहीये, संकल्प सिद्ध नाहीये. तर ती शक्ती येते आणि आदळआपट करून निघून जाते. मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून दादानी काय केलं, त्या शक्तीला संकल्पित केलं. मग आता शक्ती म्हणजे मग त्या शक्ती कुठल्या मूळ, मग आता त्या विषयाकडे जावं लागेल. विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ तत्व काय, तर ओंकार, जो अनाहत नाद म्हणून आहे. त्या अनाहत नाद माध्यमातूनच विश्वाची निर्मिती झाली, विश्वाची धारणा झाली. मग ज्या वेळेला इथं मनुष्य जीवन जगू लागला, त्यावेळेला त्याला जीवनात समस्या निर्माण व्हायला लागल्या. त्यावेळेला त्या समस्येतून सोडवण्याकरता ऋषीमुनींनी जो अनाहत जे का ओंकार शक्ती आहे, त्या ओंकार शक्तीचे 3 भाग केले. उत्पत्ती, स्थिती, लय. की ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणतो आपण त्याला. मग त्याचं सौम्य स्वरूप म्हणून मग त्यांच्या भार्या म्हणजे महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, हा त्याचं सौम्य स्वरूप करून आपल्या जीवनामध्ये त्या आपल्या कुलदेवता म्हणून जोडून दिल्या, की जेणेकरून जीवनामध्ये काही समस्या आल्या तर त्याच्यातून आपल्याला त्यांच्या कृपेतून सुटका करून घेता येईल. मग अशा ह्या देवदेवता आपल्या जीवनामध्ये आल्या, पण आपण त्या देवदेवताने समजून घेतलं नाही. कुलधर्म कुलाचार काय हे समजून घेतलं नाही. आता कुलधर्म कुलाचार काय हे माझ्या युट्यूब चॅनलवर तो एक विषय आहे घेतलेला, त्याच्यात सगळं थोडं डिटेलमध्ये सांगितलंय की कुलधर्म आहे 25%, कुलाचार आहे 75%. तो जर का नीटनेटका केला गेला तर कुलाची जोपासना होईल. आपल्याला कुलधर्म माहित नाही, कुलाचार माहित नाही, कुलाची जोपासना काय हे माहित नाही, कारण सगळं आपण सोडून बसलोय. सुख पाहिजे फक्त. जे काय आपण सोडून बसलोय त्याच्यातच सगळं घालवून बसलोय, पण ते आपल्याला कळत नाही. मग सद्गुरू ज्या वेळेला जीवनात येतात, मग सद्गुरूंच्याकडे ज्ञान करून घेणं म्हणजे काय, तर आधी ते म्हणाले तू शांत बस. तुझी जी काय समस्या आहे, तू जे काय प्रश्न विचारतोय किंवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे मिळत नाही, ते मिळत नाही, हे सगळं तुझ्या मनात जे काय प्रश्न आहेत त्याचे कारण मीमांसा काय. तू 2 मिनिटं शांत बस आणि शांतपणे सगळं ऐकून घे, समजून घे काय आहे. म्हणून त्यांनी सेमिनार घेऊन सगळ्यांना ज्ञानी केलं. म्हणजे सगळे सेमिनार आपण जे त्या केंद्रावर आपल्याला त्याची पुस्तकं आहेत. आधी 8 सेमिनार घेतल्यानंतर मग एकूण 15 सेमिनार झाले. मग ज्ञानोपासना आहे, त्याच्यानंतर आता नव्याने आलेली पुस्तकं आहेत, ज्ञानगंगा. त्याच्यात तर इतक्या अफाट विषय आहेत दादानी सांगितलेले, की आपण जसं जसं विषयामध्ये उतरत जाऊ
तसं जसं आपल्याला ज्ञान प्राप्त होत जाईल तसे तसे सगळी जी दालनं आहेत ती सगळी खुली होत जातात एक 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 एक. खूप मोठा विषय आहे. मग ते जसं आपल्याला समजत जाईल तशी आपली साधना ही नीट व्हायला लागते आणि साधना जशी नीट होत जाईल तशी अवस्था बदलायला लागते आणि मग त्याच अवस्थेमध्ये आपल्याला समाधान हे 100% प्राप्त होतं. कारण आपण सुरुवातीला आपली जी एंट्री आहे केंद्रावर किंवा सद्गुरूंच्या चरणाशी किंवा सद्गुरूंच्याकडे आपण जे जातो ते आपण अडचण घेऊन जातो. अडचण पाहिजे आणि अडचण हाच विषय आपला प्रधान असतो. पण नंतर आपण जसजशी साधना करायला लागतो, जसजसे आपण ते विषय समजून घ्यायला लागतो, जसजसं आपण सेमिनार अटेंड करतो. मग सेमिनारमध्ये आपल्याला सगळ्यात मोठे केंद्र प्रमुख आपल्याला ते ज्ञानी करण्याकरताच आहेत. ते सगळे पुस्तक हे सगळे विषय समजावून आपल्याला सांगतात की दादाने आपल्याला काय सांगितलं. तर ते जसं आपण समजून घेऊ तसं आपली एकाग्रता साधनेमध्ये वाढायला लागते. माझा जो अनुभव सांगतो मी. मला काही विषय काहीच माहिती नव्हता. मी आपली साधना करत होतो सुरुवातीला. पण ज्यावेळेला विषय समजायला लागला, की साधनेतलं साध्य काय आहे आणि जीवनात आपल्याला काय साध्य करायचंय. आणि जसं त्याचा इंटरेस्ट वाढत गेला आणि जसं विषय माहिती व्हायला लागला तसं नकळतपणे काया वाचा मन हे एकाग्र व्हायला लागतं. आणि मग साधना शक्ती धारण होतीये असं लक्षात येतं. आणि मग आंतरिक अवस्थाच बदलते. मग विचार बदलायला लागतात. बुद्धी ज्या पद्धतीने पहिल्यांदा कार्य करत होती तशी आता करत नाही. त्याचे विषय बदलले, त्याचे विचारच बदलले. कारण सगळ्या सूक्ष्म लहरी आहेत ह्या वातावरणामध्ये. आपल्याला जे स्थूल जग दिसतंय ते आहे 25% आणि 75% हे सूक्ष्म जग आहे. आणि आपलं सगळं कर्म आणि जे सगळे ऋणानुबंध सगळे ते सूक्ष्म जगात आहेत. आणि आपल्याला मरणोत्तर जीवनानंतर सूक्ष्म जगातच जायचंय. आपले सगळे हिशोब वरच आहेत. ते सगळे समजून घ्यायचे असेल, जो ईश्वर, परमेश्वर, सद्गुरू आपण जे म्हणतो ते सगळं सूक्ष्म तत्व आहे. मग आपल्या स्थूलाचं जोपर्यंत सूक्ष्म अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते जग काय आहे, तिथं काय चालू आहे हे आपल्याला कळणार नाही. मग पूर्वीच्या काळी ते सगळं अवघड होतं खूप. कारण आपण सूक्ष्म अवस्था प्राप्त करणं म्हणजे ते प्रचंड मोठी तपश्चर्या होती. पण आता हे जे काही अवतार कार्य आहे सद्गुरुनाथ दादांचं, ते ते एवढ्याकरताच महत्वाचं आहे, की जी साधना आपल्याला दिली आहे सिद्ध करून, ती एवढी सोपी आहे, की त्या साधनेच्या माध्यमातून सूक्ष्म अवस्था ही लगेच धारण व्हायला लागते. फक्त आपण समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. की जसं आपण विषय समजून घ्यायला लागतो, तशी ती साधना शक्ती ती धारण व्हायला लागते. आपला दैहिक विकास व्हायला लागतो. मग सुरुवातीला सांगितल्यासारखं आपण स्थूल देहाने जगतोय, पण सूक्ष्म आणि कारण देहाच्या आतमध्येच आहे. मग ते जसजसे ह्या स्थूल देहाशी एकरूप व्हायला लागतात, तसतसे बुद्धी आणि मन जे पहिले नको असलेल्या विषयाधीन होत होते, तिकडचा तो प्रभाव, त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी व्हायला लागतो. मग चित्त ठिकाणावर येतं. मग जो अहंकार असतो, तो गुरुकृपेनं अहंकार जाऊन अहम आकार व्हायला पाहिजे. अहम आकार यायला पाहिजे. सगळ्यात मोठी समस्या तिथंच आहे. अहंकार काय केलं जात नाही. मी कोणीतरी आहे, मी सांगतोय, मी मी म्हणतोय का मी म्हणून आहे. हा जो मीपणा जोपर्यंत आहे, तोपर्यंत अहम आकार मिळणार नाही. अहंकार जाणं हे भयंकर महत्वाचं असतं. मग अहंकार केव्हा जाईल? ज्यावेळेला मी म्हणून कोणी नाहीच आहे. जो सगळीकडे परमेश्वरच आहे, सर्वतोपरी तोच आहे. म्हणजे निर्विचार अवस्थेला आपण ज्या वेळेला जातो साधनेच्या माध्यमातून, त्यावेळेला अहंकार हा मातीमोल होतो. म्हणजे अहंकार म्हणून शिल्लकच राहत नाही. पण अहंकारामुळे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. मला कोणी काही म्हणता चालत नाही. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. आपण असंख्य गोष्टी अहंकाराच्या माध्यमातूनच व्यक्त करत असतो. अहंकार एकदा गेल्यानंतर सगळीकडे परमेश्वरच आहे. मग त्याच्याशी एकरूप व्हायला काहीच अडथळा नाही राहत. म्हणजे अहंकार हा खूप मोठा अडथळा परमेश्वराने आपल्यामध्ये असतो. असं आपल्या नंतर लक्षात येतं. मग तो अहंकार गेला
की मग परमेश्वर, सद्गुरू हे सगळीकडे आहेतच, ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या भोवती आहेतच. आपण म्हणजे ती जी दृष्टी आहे, मग त्याच्याकरता सांगितलं की आपल्या देहाच्या मध्ये 7 चक्र असतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान आहे, त्याची नाव आहेत. जसं त्या आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं की अन्नमय, आनंदमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश, जे काही कोश सांगितले त्यात हा ज्ञानमय जो काही कोश सांगितलाय, विज्ञानमय कोश म्हणून सांगितलाय, ते आपण विज्ञानमय कोश म्हणून त्याचा वापर करतो. म्हणजे जे काही भौतिक विज्ञान आहे ते समजून घेण्याकरता. पण त्याच्यातलं जर का ज्ञान जर का आपण करून घ्यायचं ठरवलं, तर ज्यावेळेला आपला विकास व्हायला लागतो त्यावेळेला हा ज्ञानमय कोश तो जागृत अवस्थेला येतो. आणि त्यावेळेला दृष्टी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये जे काही जग आहे, म्हणून सद्गुरूंनी सांगितलं ज्या वेळेला देहाचा विकास होतो, जे काही माध्यम आहेत ती दृष्टी तुम्हाला जे स्थूल जग दाखवण्याकरता ते डोळे किंवा ते कान हे जे सगळे माध्यम कार्य करत होती, तीच माध्यम सूक्ष्म जग दाखवण्याकरता कार्यान्वित होतील, ती दाखवायला लागतील असं सांगितलंय. पण त्याकरता हा ज्ञानमय कोश हा जागृत व्हावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण साधना करायला लागल्यानंतर मग त्याच्यातला एक बारीक विषय आहे की त्याला प म्हटलेला आहे, आनंद म्हणजे अन्नमय कोशाला, आणि हा सा म्हटलेला आहे. हा प चा सा व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गाठी आहेत आतमध्ये ह्या कोशांच्या, आणि ह्या कोशांच्या गाठी सुटत सुटत ज्या वेळेला ही शक्ती ती कुंडलिनी जागृत होत 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 आपण ज्या वेळेला प्रवास पुढला सुरू होतो त्यावेळेला एक एक ही दालनं ओपन होत जातात. आणि मग ज्या वेळेला हा आपण विज्ञानमय कोश जागृत होतो त्यावेळेला हे सृष्टीचं ज्ञान आहे. सृष्टी म्हणजे कोण, परमेश्वर म्हणजे कोण, आपण म्हणजे कोण, आपण का जन्माला आलोय, आपल्याला जीवनात साध्य काय करायचंय, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान व्हायला लागेल असं सांगितलंय. मग त्यावेळेला आतमध्ये स्थित्यंतर होतं आपणहून नकळतपणे. मग तो जो कोणी जीवात्मा आहे तो आत्मा ही अवस्था प्राप्त करून घेतो. आणि मग एकदा का त्याला आत्मा ही अवस्था प्राप्त झाली की मग परमात्मा अवस्थेचं कार्य तो सहज करू शकतो आणि परमात्माशी एकरूपही होऊ शकतो. म्हणून हा प चा सा झाला म्हणजे तो पसा, म्हणजे त्यालाच पसायदान म्हटलंय. ज्ञानेश्वरांनी 12व्या वर्षी जे पसायदान लिहिलं, ज्ञानेश्वरी लिहिली, ते तसं वर्णन आहे इथलं. मग तो जो आत्मा आहे तो सहज लिहिल्या जो अन्नमय कोशामध्ये फिरत होता, अन्नमय प्राणमय, तर पहिल्याच खालच्या 2 कोशामध्ये फिरत होता, म्हणजे त्याला जन्म घेणं क्रमप्राप्त होऊन बसलं होतं, भाग पडत होतो, त्याचा पुढला प्रवास सुरू होतो. मग विकसित अवस्थेमधल्या ह्या पुढल्या अवस्था आहेत की जेणेकरून तो जो कोणी जीवात्मा आहे तो आत्मा अवस्थेला जातो आणि तो नंतरचा जो काही प्रवास आहे, ज्याला आपण मगाशी सप्तलोक म्हटलं, तर सप्तलोकामध्ये आपल्याला जे काही स्थान पाहिजे ते स्थान तो इथंच निश्चित करतो. म्हणजे सद्गुरू त्याला निश्चित करून देतात असं सांगितलंय. मग त्यावेळेला तो सुखावतो. म्हणून दादाने एका ठिकाणी म्हटलंय की तुम्ही साधना करताना, आता आपल्याला माहिती आहे की आपण साधना करायला तर खूप बरं वाटतं, खूप समाधान होतं. मग ते साधनेतलं समाधान आहे का त्या आत्म्याचं समाधान आहे असं विचारलंय. आपण म्हणतो साधनेचं समाधान आहे, ते साधनेचं समाधान नाही, ते आत्म्याचं समाधान आहे. कारण ते आता आत्म्याला कळलंय की जे आता सद्गुरू भेटलेत त्या सद्गुरूंच्या माध्यमातून त्याला जे काय स्थान हवंय ते त्याला मिळतंय आणि पुढील जन्म कमी होत आहेत. आपल्याला वाटतं की आपला हा एवढा जन्म आहे, आपण जितके वर्ष जगणार आहोत तिथं आपल्याला सगळं पाहिजे असतं जगातलं, पण त्या आत्म्याला माहिती आहे ह्याच्या अगोदर किती जन्म झालेत आणि पुढं किती घ्यावे लागणार आहेत, कारण त्याला कर्मशून्य करायचंय. आपल्याला ते कळत नाही, म्हणून आपण विषय समजून घ्यायचा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, का थोड्या वेळामध्ये किती विषय कव्हर करणार. पण एक थोडंसं काय चुणूक म्हटल्यासारखं थोडेसे आपल्याला एक इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून सांगायचा प्रयत्न करतोय. खूप मोठा विषय आहे की समाधान ही अवस्था आत्मिक आहे, आंतरिक आहे. मग ज्या वेळेला आत्म्याला हे कळतं ज्या मम्मीला बंद करून देऊन त्यावेळेला जो आपला आत्मा आहे त्याला ती अवस्था तो प्राप्त करून घेतो आणि त्याचे पुढले जन्म कमी होत आहेत हे लक्षात येतं, म्हणून तो समाधानी आहे. मग ते समाधान आपल्याला जीवनात अनुभवायला येतं असं सांगितलंय. आपल्याला वाटतं की आपण साधना करतोय म्हणून समाधानी आहे. असे खूप खूप छान छान सुंदर विषय आहेत. तर तसं त्या
जे काय आता ह्या ऋणातून आपल्याला सोडवलं, आपण ऋणांमध्ये सगळे समजून घेतले. पहिल्यांदा आपण काय समजून घेतलं, आता आपण एक एक पॉईंट टू पॉईंट बघूया. की पहिल्यांदा 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर मनुष्य जन्म. मनुष्य जन्म हा पूर्ण नाहीये, कारण अजून उत्क्रांती व्हायची आहे. आपण समजतोय की आपण उत्क्रांत झालो, तर उत्क्रांती आपण करून घ्यायची आपल्या बुद्धी माध्यमातून. म्हणजे जीवात्मा ह्या अवस्थेलाच आहोत म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्मामध्ये जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण अडकतोय. मग सद्गुरू भेटल्यानंतर ते आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून देतात. म्हणजे काय, जो दैहिक आणि आत्मिक शक्ती आहे, त्याचं जे प्रमाण जे बिघडलेलं होतं ते नीटनेटकं करून देतात 50-50%. म्हणजे कर्म, कार्य आणि कारण हे 3 प्रकारचे जन्म सांगितले. तर कर्म परत्वेमध्ये वासना परत्वे हा सगळ्यात अधिक जन्म आहे. त्याच्यात बदल करून आपल्याला इच्छा परत्वे करून दिला. म्हणजे सुरुवातीला 50-50%, 50% दैहिक शक्ती, 50% आत्मिक शक्ती अशी करून दिली सुरुवातीला. कर्मधारणा 100% व्हायला लागली. मग जीवनात काही गोष्टी चांगल्या घडायला लागल्या. मग आपण म्हणतो सद्गुरूंची कृपा झाली आणि माझ्या जीवनात सगळ्या गोष्टी मनासारख्या घडायला लागल्या. मग तिथं थांबायचं नाहीये, पुढल्या अवस्थाही प्राप्त करायच्या आहेत. प्रपंच करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे. ही दोन्ही रथाची 2 चाकं आहेत. ती जर का बरोबर चालली तर जीवन सुरळीत चालतं. नुसतं प्रपंच करायला लागलो तर प्रपंचात सुख शांती समाधान नाहीच आहे. तर प्रपंचातलं समाधान सुख हे जे काही आहे ते परमार्थात आहे. ते आपण माझ्या अगोदरच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलं असेल. तो प्रपंच आणि परमार्थ या विषयामध्ये तो सगळा विषय सांगितलेला आहे. प्रपंचामध्ये ज्या काही आपल्याला सुख शांती समाधान हे आहे सगळं परमार्थामध्ये. जोपर्यंत परमार्थ प्रपंचाला जोडला जात नाही तोपर्यंत सुख शांती समाधानाने आपण जीवन जगू शकणार नाही, असं सांगितलंय. मग सगळे दोन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. तर आंतरिक अवस्था बदलल्यानंतर समाधान मिळणार आहे. म्हणजे परमार्थ जोडून घेतला पाहिजे, म्हणजे सद्गुरूंची कृपा जोडून घेतली पाहिजे, विकसित अवस्था प्राप्त करायला पाहिजे. मग असं करत 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 मग हे ऋणानुबंध आहेत ते समजून घेतले आपण. जन्म कर्म जन्म जन्मांतर मातृपितृ इतरेजन आणि देवादेव हे 5 ऋणानुबंध आपल्या पाठीशी असतात प्रत्येक जन्मामध्ये. आणि त्या ऋणातून सुटका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्म संपत नाहीत. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. त्याचा तोच प्रयत्न दर जन्मात चालू असतो, पण आपल्याला त्याची माहिती नसते. मग जसजसे ह्या ऋणातून आपण सुटत जातो तसा मूळ प्रवासाला जो आत्मा आहे तो पुढल्या प्रवासाला जाऊ शकतो. म्हणून ज्यावेळेला पास्ट लाईफ रिग्रेशन हा एक विषय खूप महत्वाचा आहे. आता सगळीकडे सध्या त्याचं चर्चा आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे. की पास्ट लाईफला घेऊन जातात संमोहित करून, की त्यावेळेला ते गतजन्मात कोण होते किंवा काय हितसंबंध होता, आता ह्या जन्मात आलेल्या लोकांशी कुणाचा गतजन्मात हितसंबंध होता तो ते सांगतात. आणि काय समस्या, आता समस्येचं कारण काय हे सांगतात. म्हणजे पास्ट लाईफ आहे हे सिद्ध झालं. मग ते जे काही पास्ट लाईफ आपलं असतं तो सगळा ऋणानुबंध तो सगळा आपण घेऊन आलो असतो. मग तो जोपर्यंत त्या ऋणातून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत पुढला प्रवास सुरू होत नाही. मग त्या ऋणातून मुक्त करण्याकरता वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋणमोचन ही 3 विमोचन ही सिद्ध केली सद्गुरूंनी. म्हणजे साधनेमध्ये अंतर्भूत आहेत. आपण जसजशी साधना करायला लागू तशा ऋणातून आपण मुक्त व्हायला लागतो. मग त्याचं विमोचन झाल्यानंतर मग 5 दीक्षा. दीक्षा जसं धारण होत जातील तसे आपल्याला पुढली अवस्था म्हणजे हे भांड शुद्ध होत जाणार. किंवा त्या दीक्षाद्वारे ह्या शुद्ध देहातून आपण इतरांचंही कल्याण करू शकू अशी अवस्थाही प्राप्त होती. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय जो अजून मगाचपासून सांगितला गेला नाही तो, की सद्गुरूंनी सगळ्यात महत्वाचा एक विषय काय सांगितला, की आता गुरु अंश जन्माला घालायचा आहे, वंश नाही. आपण वंशावळ जन्माला घालत होतो इतके वर्ष, इतके जन्म. कारण वंश जन्माला येणार तर वंशामध्ये दोष आहेत. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला काही डायबेटीस आहे म्हटलं की डॉक्टर विचारतात तुमच्या आजोबा नव्हता का, वडिला नव्हता का, पणजोबा नव्हता का, आपली हिस्ट्री बघतात. म्हणजे आज विज्ञानही मान्य करतं की वंशातले दोष हे प्रवाहित होतात जीन्स मधून. मग तसे सगळे दोष ते सगळे येतातच आपण त्यांच्या घराण्यात जन्माला आल्यानंतर. कारण त्यांच्याच माध्यमातून म्हणजे आपल्या पणजोबांच्या माध्यमातून आपले वडील, त्यांच्या माध्यमातून आपण, आपल्या माध्यमातून आपली मुलं, हे असे सगळे जीन्स जे काय ते प्रवाहित होत असतात. पण त्यात मातृपितृ घराणी असतात. त्याच्यात तो एक आणि वेगळा विषय आहे की खूप त्याचा व्हास्ट आहे तो सगळा. तो आणखीन कधी आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण एकदा लाईव्ह मध्ये त्याचा एक विषय घेऊया. षडरिपू षडविकार म्हणून जे काय सांगितले आहेत ते सगळे आपले मातृपितृ घराण्यातील
ते जे काही हितसंबंध म्हणून आहेत ते सगळे दोष म्हणून आहेत, ते त्याचा ताबा घेतला असतो त्यांनी आणि ते व्यक्त होत असतात. आणि आपल्या ह्या सगळ्या त्वचेमध्ये आपण आपण नेहमी म्हणतो की आपला एखादा नाक, की तुझ्या आजोबांसारखं तुझं नाक दिसतं, तुझा आवाज तुझ्या वडिलांसारखा आहे, की तुझ्या मामासारखे तुझे डोळे आहेत, कानाची ठेवण तशी आहे. म्हणजे हे सगळे आपण ते सगळं घेऊनच आलेलो असतो जन्माला. मग मूळ अवस्थेला आत्म्याचा जो प्रवास आहे तो होतच नाही. म्हणून या सगळ्या ऋणातून सोडवायचं, म्हणून ऋणानुबंधातून मुक्त करण्याकरता ऋणमोचन आहे. मातृपितृ इतरेजन आणि देवादिक ह्या 3 ऋणातून मुक्त करून 5 दीक्षा दिल्या आणि मग त्याला आकार येणार आणि मग कृपा साकार होऊन ती इतरांच्या कल्याणाकरता ती कार्यान्वित व्हावी, अशी कार्याची योजना आहे. खूप मोठा विषय आहे. त्यात अजून एक विषय येतो की आपल्याला जे आपण सगळ्या नेहमी म्हणत असतो की मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे. तर मुक्ती आणि मोक्ष हा मिळणार कसा आणि तो काय आहे आणि कशा स्वरूपात आहे. मध्ये एकाने मला प्रश्न विचारला होता की अहो ते मोक्ष वगैरे सगळे म्हणतात, तो मोक्ष कसा मिळवायचा आणि मुक्ती कशी मिळवायची. मुक्ती इथं आहे का गेल्यानंतर आहे. तर मुक्ती मेल्यानंतर नाहीच आहे, मुक्ती इथंच आहे. आणि मुक्ती जेव्हा पण आपण इथं मिळवत नाही तोपर्यंत पुढे वर आपल्याला मोक्ष मिळणार नाहीये. हा सगळं थोडं समजून घेण्यामध्ये लोकांचा गोंधळ असतो. वर मुक्ती नाहीये, मुक्ती इथं आहे. मग मुक्ती म्हणजे काय, तर आपण ज्या काही इथं भौतिक जगामध्ये, ज्या काही संसारामध्ये आपण वेगवेगळ्या नानाविध विषयामध्ये जे स्वतःला अडकवून घेतो, हे माझं आहे, माझी इस्टेट आहे, माझं घर आहे, माझं सगळं, म्हणजे अगदी आपलं नातलग, माझा नातू, माझा मुलगा, आपण सगळ्या विषयामध्ये जे स्वतःला अडकवून घेतो, त्या सगळ्या गोष्टीतून आपण हळूहळू मुक्त व्हायला पाहिजे. खाण्यापिण्याच्या तरी वासना सर्वाधिक असतात. मला हे आवडतं, मला ह्याच्याशिवाय गोडाशिवाय मला चालत नाही, मला श्रीखंड पाहिजेच रोज जेवताना, खीर पाहिजेच. म्हणजे ह्या ज्या काय आपण विषय वासनेमध्ये अडकून घेतो त्याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातून जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत वर मोक्ष नाही. कारण नंतर नंतर प्रवास आहे ना मोठा. मग तो वरच्या प्रवासाला जर का तो सुखकर व्हायचा असेल तर इथल्या सगळ्या मोहातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने किती व्यवस्थितपणा आखलाय, तर तसा एक दाखला देतो तुम्हाला. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलंय की आपण ज्यावेळेला जीवन जगतो, लहानपणापासून बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य 3 अवस्थेतून आपण जीवन व्यतीत करत असतो आणि त्याप्रमाणे कर्मधारणाही होत असते. जसं आपलं वय वाढत जातं, आता काही जण काही आजाराने म्हणा किंवा त्यांचा लवकर त्यांना देह सोडावा लागतो, परंतु निसर्गाच्या नियमाप्रमाणे हळूहळू आपण म्हातारे होत जातो आणि एक दिवशी आपला देह आपल्याला इथं सोडावा लागतो. जसं आपलं वय वाढत जाईल तसं स्मृती आपली कमी होत जाते. आपल्या वेगवेगळ्या विषया वासनेतून आपण मुक्त व्हायला लागतो. कारण ती नैसर्गिक प्रक्रिया परमेश्वराने दिली आहे. की विसरायला लागतो. काय माझं म्हणजे हळूहळू त्या काय आपण बघतो की काही लोक आपण परत आपल्या घरी येताना असं वाट चुकतात. इतका स्मृतीभ्रम होतो. खूप वय झाल्यानंतर. मग हे का ठेवावं? असं का असावं? तर पुढे मोक्ष मिळावा म्हणून. म्हणजे परमेश्वराने हा शेवटपर्यंत सोडलेला नाही. परमेश्वर कायम पाठीशी असतो. तो जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत. आणि तू लवकरात लवकर इथून सुट. इथं काय आहे समजून घे. पण आपण अज्ञानाने नको असलेले सगळे कर्म करून पूर्णत्व जे काय आपल्याला खरं म्हणजे व्यवस्थित पूर्ण आयुष्य जगणं, जे काय श्वास घेऊन आलोय, ते सगळं जर का आपल्याला जीवन मिळालं तर हळूहळू पण सगळ्या विषयातून मुक्त होऊ शकतो. मग ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण सगळ्या विषयात अडकतो. मग त्यात ह्या खाण्यापिण्याच्या वासना खूप डेंजरस म्हणून सांगितले. कारण पुढल्या जन्मी खाण्यापिण्याच्या वासना कर्म धारणेकरता आड येतात. म्हणजे ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण न होण्याकरता पुन्हा ह्या आपल्या वासना ह्या मध्ये येत असतात. आपल्याला कळतच नाही. हे सगळं आपण समजून घेऊन जीवनात आपल्याला सगळ्यांना सुख शांती समाधान पाहिजे. पण ते सुख शांती समाधान कसं मिळवायचं ह्याचं ज्ञान करून घेणं हे अत्यावश्यक आहे. त्याच्याकरताच सद्गुरू जीवनामध्ये येतात आणि आपल्याला ज्ञानी करतात आणि साधन सेवा सूचित करतात. आणि त्या साधनेच्या माध्यमातूनच आपण पुढला प्रवास, म्हणजे त्यालाच पुढं मग काय म्हटलंय की नराची नारायण अवस्था प्राप्त करा, असं सगळ्या थोर संतांनी सांगितलंय. नरजन्म आलाय, तो नरजन्म जो मिळाला तो वाया जाऊ देऊ नका. त्या नरजन्मातून म्हणजे नारायण ही अवस्था प्राप्त करता येते. फक्त सद्गुरू कृपा पाहिजे. सद्गुरू आपल्या जीवनात भेटले किंवा आपल्याकडून असं काही चांगलं कर्म घडलं की सद्गुरू प्रवेश नक्की होतो जीवनामध्ये.
की मग ते आपल्याला ज्ञानी करतात आणि त्यांच्या कृपेच्या माध्यमातून आपण नराची नारायण अवस्था सुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो ह्या जन्मात. आणि मिळायला पाहिजे, व्हावी हीच परमेश्वराची इच्छा असते. मग पिंडी ते ब्रह्मांडी आपण याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये मागच्या समजून घेतलं की पिंड हा ब्रह्मांडासारखाच असायला पाहिजे. मग तो का नाही आहे, तर सगळं हे ऋणानुबंध आहे. मग या ऋणातून जर का आपण सगळे मुक्त झालो, तर ब्रह्मांड आणि पिंड याच्यात फरक नाहीच आहे. मग तो ब्रह्मांडाशी सहज लिहिल्या जोडला जाऊ शकतो. मग ह्या सगळ्या अवस्था या साधन माध्यमामध्ये साधनेमध्येच आहेत. खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप बारकावे आहेत, खूप समजून घेण्यासारखा विषय आहे. वेळेच्या अभावी एका वेळेला खूप काही गोष्टी आपण समजून घेत, आपण काय कुठं सुरुवात केली आणि कुठं संपलं हे आपल्याला कळत नाही. म्हणून आता माझ्या मते खूप सांगून झालंय. तर आपण जे काय आता आपण समजून घेतलं त्याचं आता रेकॉर्डिंग चालू आहे, तर त्याचं तुम्हाला एपिसोड म्हणून बघायला मिळेल. तर ते पुन्हा ऐकून आपण त्याचं चिंतन मनन करून सद्गुरूंनी आपल्याला जी काही साधना दिली आहे ती नीटनेटकी करणं आणि त्या साधनेतून सद्गुरूंनी जे काही साधनेचं वर्णन केलं, आपण जे काही सेमिनार जर का सगळे वाचलेत, समजून घेतले, ऐकले, तर त्याच्या सगळ्या अवस्था सांगितल्या आहेत. त्या सगळ्या अवस्थेचा अभ्यास करून त्यांची इच्छा पूर्ण करणं, म्हणजे सद्गुरूंची इच्छा अशी आहे की सद्गुरूंची काही सिद्धता केली आहे ती साध्य करायची आपल्या जीवनामध्ये, ती कार्यान्वित होण्याकरताच सिद्धता त्यांनी केलेली आहे आणि इतरांचं कल्याण करण्यामध्ये जीवन व्यतीत व्हावं अशी त्यांची कार्याची योजना आहे. मग जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, ही अवस्था त्यांनी साधनेमध्ये अंतर्भूत करून दिलेली आहे आणि तशाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत व्हावं आणि ती साधना आपल्या मनापासून आपण करावी आणि मग सगळ्या अवस्था प्राप्त करून सद्गुरूंशी आपण एकरूप व्हायचे, त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचंय आणि ते आपल्याला एकरूप व्हायला मिळावं अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.